आज आपण 2 NRI बरोबर बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचं फायनान्स कसं वर्क करतं. आधी गेलो असतो तर माझं एवढा जास्त अजून इन्कम असला असता. एवढा फरक पडतो. इंडियात असलो असतो तर माझी लक्झरियस लाईफ असली असती की तुमच्या दोघांकडे कार कोणकोणते आहेत. आता मग आपण पाहिलं की तुमचे इन्कम कसे येतात आणि टॅक्सेस कसे जातात. मग त्याच्यानंतर जो इनहँड राहतो त्याच्यात तुम्ही काय काय करता. पण टॅक्सेसचं आता मला सांगा ना की इथे होम लोन कसे मिळतात. तर प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 85 to 90% आणि तुमच्या इन्कमच्या म्हणजे ॲन्युअल इन्कम जो असतो त्याच्या 5x. तर ऑस्ट्रेलियामध्ये कसं असतं ते. तर तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहताय तिथे कशा आहेत इन्व्हेस्टमेंट, इंडियामध्ये कशा आहेत आणि कुठल्या कुठल्या ॲसेट टाईप्समध्ये. मी जे काही इन्व्हेस्टमेंट करतो ते तुमच्या थ्रूच करतो. हॅलो, वेलकम टू ॲक्लिको फायनान्शियल कन्सल्टन्सी सेकंड पॉडकास्ट. आज आपण 2 NRI बरोबर बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचं फायनान्स कसं वर्क करतं. आणि ह्याबद्दल आज बोलण्यासाठी माझ्याबरोबर माझे खूप जवळचे मित्र असे विष्णू जो की ऑस्ट्रेलियामध्ये असतो आणि पवन जो की US मध्ये असतो. असे 2 माझे खूप जवळचे मित्र आहेत. तर चला बोलूयात त्यांच्याशी. हॅलो विष्णू आणि पवन. हॅलो, वेलकम टू ॲग्लिको फायनान्शियल कन्सल्टन्सी सेकंड पॉडकास्ट. मी तर खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का नाही? तर पहिला प्रश्न एकदम साधा आहे. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलं तर बरं होईल की तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये राहतात आणि किती वर्ष राहताय बेसिकली तिथे, काय करता तिथे. तर मी ऑस्ट्रेलियामध्ये राहतोय. मागची 8 वर्ष झाली आणि मी IT मध्ये काम करतोय. फॅन्टॅस्टिक. तर मला टोटल ITचा 14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्यातले 8 वर्ष माझे ऑस्ट्रेलियामध्ये गेलेत आणि आता मी PR वरती आहे. ओके, ग्रेट. पवन. सो टोटल एक्सपिरियन्स माझा आता 11 वर्ष आहे. त्याच्यातले लास्ट 3 इयर्स ऑलमोस्ट ऑस्ट्रेलियामध्ये आहे, आपलं US मध्ये आहे. US पण तुझं ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पण मी शॉर्ट टर्म गेलो होतो. येस. आणि तूही IT मध्येच. येस, IT मध्येच आहे. या फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. पण मग का गेलात तुम्ही तिकडे. कारण इथेही IT आहे, सगळीकडे आहे, पुण्यात आहे, सगळीकडे आहे, भारत आहे. तर का गेलात तुम्ही तिकडे. गुड क्वेश्चन. सो जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये जसं सांगितलं राईट, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो तेव्हा थोड्या गोष्टी बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या भरपूर गोष्टी. आणि मग आपलं असतं एक प्रोफाईलमध्ये आपण स्टार्ट करतो कामाला आणि मग नंतर आपलं थोडंसं ट्रान्झिशन होत जातं, वेगवेगळ्या प्रोफाईल्समध्ये ग्रोथ होत जाते राईट. सो तेव्हा आपल्याला आपले केपेबिलिटीज आणि त्याच्यामुळे कळत जातात की आपण काय करू शकतो आणि कशामध्ये आपला कल आहे राईट. सो दॅट वॉज द ओनली थिंग वेअर आय थॉट की आपला फ्रंट एंड म्हणजे कस्टमर फेसिंग रोलसाठी आपण चांगले फिट आहोत. आणि इथं बसून पण होतं, पण मग इट वॉज लाईक तो थ्रिल म्हणण्यापेक्षा तो जो एक्सपिरियन्स आहे राईट तो मला खूप आवडला. त्यामुळे ते कारण प्लस बाकीच्या अनेक गोष्टी आहेत लाईक क्वालिटी ऑफ लाईफ आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि there are many things led us to dream about the on-site aspirations. Fantastic. To keep on-site aspirations and go right. Fantastic. Right. Absolutely. विष्णू. मी माझ्या एज्युकेशन तर मला बाहेर सेटल व्हायचं होतं. माझा प्लॅन असा होता की MBA करायचं टोरंटो युनिव्हर्सिटी कॅनडामध्ये. ओके. पण त्यासाठी 4 वर्षांचा एक्सपिरियन्स हवा होता मला. तर मी काम स्टार्ट केलं आणि जसं माझं 4थं वर्ष कंप्लीट होणार होतं मला ऑफिसकडनं अपॉर्च्युनिटी मिळाली की ऑस्ट्रेलियाला ऑनसाईट जातो. अच्छा. तर मी गेलो 3 महिन्यासाठी. त्यानंतर मग तिथला एक्सपिरियन्स, क्लायंटनी माझं जे काम बघितलं, त्यानंतर मला मग लॉंग टर्म अपॉर्च्युनिटी मिळाली. मग ते 4 वर्षासाठी परत लॉंग टर्म गेलो आणि त्यानंतर मग असं वाटलं की यार MBA करून परत तीच सुरुवात करायची मला, जी आता ऑलरेडी माझी स्टार्ट झालेली आहे. आणि जसं पवन बोलला तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर, लाईफस्टाईल हे थोडंसं एक्साइट केलं मला आणि मग मी तिथे सेटल व्हायचा निर्णय घेतला. अच्छा. पण तुम्ही निर्णय घेतला तो खरं लेट झाला निर्णय की व्यवस्थित वेळेत झाला असं तुम्हाला वाटतं. किंवा आपण असं विचार करू की जरी लेट झाला नसेल किंवा वेळेत झाला असेल तरी तुझं MBAचं ॲस्पिरेशन्स होते आणि तुझे आधी ऑस्ट्रेलियाचेही होते. तर कंट्री सिलेक्ट करताना असं वाटलं की नाही आपल्याला दुसरी कंट्री पाहिजे होती पण ही कंट्री मिळाली. मला असं झालं होतं कारण माझ्या डोक्यात ऑस्ट्रेलिया कधीच नव्हतं. म्हणजे जसं घरी माझ्या आधी माझे मामा, माझे भाऊ, एक कॅनडामध्ये, एक UK मध्ये. सो ऑस्ट्रेलिया कधी प्लॅन मध्ये नव्हतं. तर कॅनडा किंवा US किंवा जास्तीत जास्त UK असंच प्लॅन होतं. बट ऑस्ट्रेलिया जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली ठीक आहे म्हणजे जाऊन बघूया. पण बघितल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया. आय वॉज हॅपी देअर. आय एम हॅपी देअर. सो दॅट्स ऑल.
ओके. पवन? जेव्हा ऑस्ट्रेलियाला फर्स्ट टाइम गेलो तेव्हा ॲब्सोल्युटली माहीत नव्हतं की हाऊ इट इज गोइंग टू बी, राईट. आणि फॉर्च्युनेटली दॅट वॉज अ शॉर्ट टर्म प्रोग्राम, सो त्याच्यामध्ये कळलं. आणि माझ्यासाठी कंट्री हा विषय नव्हता, पण ओव्हरऑल लाईक तिथं गेल्यानंतर आवडल्या सगळ्या गोष्टी. आणि ऑफकोर्स माझं लॉंग टर्म ड्रीम ॲस्पिरेशन्स ऑस्ट्रेलियासाठीच होते. मी गेलो US मध्ये, ठीक आहे, पण माझे 4 to 5 years ऑलमोस्ट आय वर्क फॉर ऑस्ट्रेलिया. पण ठीक आहे, म्हणजे लाईक आय एम इन US, वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट लाईक इकॉनॉमीज आणि सगळ्या गोष्टी. सो मला ठीक आहे, म्हणजे नो रिग्रेट्स बिईंग इन US. ऑफकोर्स देर आर मेनी ऑपॉर्च्युनिटीज. आणि या सो ते काही रिग्रेट नाही आहेत. जी कंट्री मिळाली त्याच्यामध्ये तुम्ही खुश? ऑफकोर्स. आणि टू टॉक टू युअर पॉइंट की लेट गेला का लवकर गेला, सी थोडंसं आधी थोडं लवकर सगळ्यांमध्ये होत राहतं. आता माझे मित्र आहेत काही US मध्ये माझ्या बरोबर जे राहतात, ते लिटरली पोर आहेत, म्हणजे लहान लहान मुलं आहेत, लाईक 25-26 वर्षाचे पण मुलं आहेत जे तिथं आलेले आहेत. आता 27-28चे आहेत मुलं. आता मी स्वतः 35 आहे, आता गेलो तेव्हा 32 कम्प्लीट होतो. मग 38-40चे पण पब्लिक आहे जे जस्ट आलेले आहेत. सो देर इज नेव्हर अ राईट टाइम टू गो आउटसाइड. सो ते मला एक गोष्ट रिअलाइज झाली. मला लहान मुलांकडे बघून वाटतं, अरे यार काय भारी, म्हणजे आपण पण अगोदर जायला गेलो असतो तर आपल्याला अजून काही गोष्टी अचीव्ह करता आल्या असत्या प्रॉबेबली. आणि मग सिमिलरली मग मोठ्यांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की मग अरे तुम्ही आत्ता इथं लाईफ स्टार्ट करता, सो हाऊ हार्ड इट वुड हॅव बीन फॉर यू आफ्टर वर्किंग फॉर सो मेनी इयर्स अँड देन मुव्हिंग आउट ऑफ द कंट्री, लाईक आउट ऑफ इंडिया अँड गोईंग आउटसाइड अँड वर्क. सो देर इज नो राईट टाइम ऑर रॉंग टाइम. इट्स जस्ट दॅट तुम्ही जाता आणि ते प्रत्येकाचं आपापलं टायमिंग वर्कआउट होतं. आणि काही रिझन्सही असतात आपापले. आणि तेच म्हणजे अजून एक हेतू काय होता की टायमिंग डिफरन्सचा, की इन्कममध्ये ह्याचा काही फरक पडतो का? की मी आधी गेलो असतो तर लेट्स से माझा एवढा इन्कम असला असता, आणि आत्ता जो माझा इन्कम आहे तो बाबा ठीक आहे म्हणजे आहे, पण आधी गेलो असतो तर माझा एवढा जास्त अजून इन्कम असला असता, एवढा फरक पडतो? मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तेव्हा माझं एज 26 होतं. करेक्ट, राईट. बट तिथे गेल्यानंतर सुद्धा स्टार्ट जरी अर्ली असतं तर मला स्टेप बाय स्टेप पटकन नाही कळलं नाही की PR कधी करायला पाहिजे. असे जे नॉलेज होते ते थोडं कमी मिळालं, त्यामुळे मला PR घ्यायला वेळ लागला. पण याच्यामुळे इन्कम वरती डिफरन्स पडला का काही गोष्टींमध्ये म्हणू शकतो, पण काही गोष्टीमध्ये एका जागी किंवा ना स्टेबिलिटी होती जॉबमध्ये, तो इन्कम बरोबर होतं. US मध्येही तसंच होतं. देर आर 2 फॅक्टर्स, राईट. सो इन्कम एक झाला की आपली इन्कम मधली ग्रोथ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम किती झाली असते, दॅट्स वन क्रायटेरिया. द सेकंड थिंग टू कन्सिडर इज की आपण तिथं आधी जर गेलो असतो, आपले जे बाकीचे फायनान्शियल प्लॅनिंग्स आहेत ते कसे एक्झिक्यूट झाले असते. लाईक फॉर एक्झाम्पल एकदम बेसिक घर घेणं किंवा प्रॉपर्टी करणं किंवा काहीतरी आपले एम्स असतात, गोल्स असतात किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतात, राईट. सो त्या गोष्टी एक पॉईंट आहे. सो जर पहिल्या पॉईंट बद्दल बोलायचं असेल, ग्रोथ, आपलं इन्कमचं ग्रोथ, राईट, पगार, सो तो डेफिनेटली वाढला असता. बट अगेन तुम्ही जेव्हा इंडियामधनं बाहेर जाता तेव्हा तुमचा स्टार्टिंगच पे एवढा असतो की जिथून वरची ग्रोथ जी आहे ना त्या बेसवरनं ती खूपच लिमिटेड असते. सो ते ऍक्च्युली मॅटर नाही करत की मी जर 5 वर्षापूर्वी US मध्ये असलो असतो जायच्या तर माझं आज काहीतरी खूप वेगळं झालं असतं. नो, इट्स नॉट लाईक दॅट. अच्छा. सो कारण का त्या 100Kचं जर एक्झाम्पल घेतलं, हेच मी 5 वर्षापूर्वी गेलो असतो, आपल्या इकॉनॉमी प्रमाणे 5 वर्षापूर्वी पगार 100Kचा 70K होता. करेक्ट. तो जो आता हळूहळू त्यांनी आपले मिनिमम वेज रूल्स प्रमाणे वाढवलेले आहेत. बरोबर, जसं इन्फ्लेशन वाढतं तसं ते. पण आता 100K वरती समज 35 वर्षाचा कोणीतरी आलाय. आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज की इन द एज ग्रुप म्हण किंवा एक्सपिरियन्स वाईज पकडू आपण, सो 4 years एक्सपिरियन्स पासून ते 12 years एक्सपिरियन्स पर्यंतचा आपण पकडू हा पूल, ह्या सगळ्यांचा पगार आहे ना हार्डली $2,000-3,000 पुढे मागं असेल. तो मला ते कधी कधी त्रास होतो. करेक्ट. सो मला त्रास कधी कधी असा होतो, लाईक व्हेरी मच सरप्राईज टू सी की 26 वर्षाचा जो आलेला आहे, जो लग्न पण नाही झालाय, जो बॅचलर आहे आता, तो मजा करतोय, म्हणजे ही इज एन्जॉईंग हिज लाईफ, मजा करतोय इन द सेन्स. सो त्याचा पगार आणि द वन हु इज ॲट 32-35 years ऑफ एज, त्यांच्या पगारामध्ये जास्त डिफरन्स नाहीच आहे. मग तिथं आपल्याला क्लिक होतं की आपण जर आधी आलो असतो तर प्रोबॅबली आपले फायनान्शियल गोल्स लवकर अचीव्ह झाले असते. कारण का इंडियामध्ये भारतात जे अर्न करतो आणि बाहेर जाऊन जे अर्न करतो, आपल्या
टिपिकल आपली इंडियन मेंटॅलिटी अशी असते. तिकडचे युएसचे लोक असे असतात, ते पेचेक टू पेचेक जगतात. Right. त्यांना पेचेक आला, दे यूज इट ऑल. सो आपण कसं करतो, आपले एक मेंटॅलिटी काय असते, आपण थोडे बाजूला काढून ठेवतो, आपण थोडे सेव्ह करतो, आपण इन्व्हेस्टमेंट करतो, राईट. अगदी बरोबर. ऍट द सेम टाइम नॉट हॅम्परिंग ऑर इम्पॅक्टिंग आवर लाईफस्टाईल टू मच. सो ते एक बॅलन्स करता यायला पाहिजे. राईट. हे इथं पण लक्झरी आहे, इंडियामध्ये वेगळ्या टाईपची लक्झरी आहे, तिथं एका वेगळ्या टाईपची लक्झरी आहे. सो तुम्हाला ते डिसिजन घेता आलं पाहिजे की तुम्हाला काय हवंय, किती नाही पाहिजे, आणि तुम्ही किती सेव्ह करू शकता. सो तो सेव्हिंगचा जो पार्ट आहे, तो सेव्हिंगचा पार्ट, बी इट 26-27 year old guy working or be it 35-year-old guy working, it's the same. इन्कम इज सेम, बट प्रत्येकाचे फायनान्शियल प्लॅनिंग आणि जे इन्व्हेस्टमेंट आहे, आता 35 वर्षाचा जो इथं काम करतोय त्याचं ऑलरेडी घर झालेलं आहे, ती एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. खरं आहे. म्हणजे ऍसेट्स तयार करणं दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन 6 इयर्सचा जो आहे त्याची आता स्टार्ट आहे. इन्कम सेम असले त्याची फायनान्शियल प्लॅनिंग तो चालू केली आहे आता जसं एक मेजर आहे. राईट. आता जसं तू इंडियाच्या इन्कम कम्पेअर केली आपण तिकडे, तर इंडियाचे आत्ता जर तू इथे असला असताच आणि जी काही सॅलरी तू अर्न केली असतेस समजा दोघांनी, आणि जी लाईफ तुम्ही जगला असता तिथे, तशीच लाईफ तुम्ही तिकडे जगताय आता का? इंडियात असलो असतो तर माझी लक्झरियस लाईफ असली असती, पण तिथे गेल्यावर लक्झरियस नाही आहे, पण बाकीच्या गोष्टींचं बेनिफिट्स मला मिळत आहेत असं. ते म्हणजे इंडिया टू तिकडचा इन्कम कसे करता येईल? आता मी 2016 पासून आहे, तर 16 टू कोविडच्या आधीपर्यंत डिफरन्सेस खूप वेगळे होते. इकडे सॅलरीज तेवढ्या नव्हत्या, बरं, राईट, कम्पेअर टू ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलियामध्ये कोविडची सॅलरी आणि आताची सॅलरी खूप डिफरन्स नाही आहे. बट तू आता जर इथे इंडियामध्ये माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी बोलतो, आधीची सॅलरी आणि आताच्या सॅलरीमध्ये खूप मेजर डिफरन्स आहे. राईट. ऑलमोस्ट डबल झालेला आहे. Yes. राईट. तर इन्कम वाईज मला असं एवढं वाटत नाही डिफरन्स. बट लक्झरी म्हणशील तर माझी लक्झरी इंडियातली वेगळी आहे. कारण त्या इन्कम मध्ये ना, जसं घर जरी छोटं असलं, तुमच्याकडे मेड असते, ड्रायव्हर असते, ती लक्झरी आहे. बरोबर. बट तिकडे ती लक्झरीपेक्षा तुमचं वर्क बॅलन्स आहे, वर्क लाईफ बॅलन्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, टॅक्सेशन जे तुम्ही भरता त्याच्या अगेन्स्ट रिटर्न्स खूप चांगले आहेत. जसं आता मी PR वरती असल्यामुळे मला मेडिक्लेम माझं पूर्ण फ्री आहे. मेडिकल जे काय असेल ते बरोबर. आणि एअर क्वालिटी इंडेक्स आपण बोलूच नाही. म्हणजे मी ऑस्ट्रेलियामध्ये, तुम्ही या पॉडकास्टमध्ये मास्क वगैरे नाही ना लावणार? आम्ही किती असेल तरी आम्ही इंडियन आहे. ओके. तर मी ऑस्ट्रेलियामध्ये 10च्या वरती कधी AQ बघितलेलं नाही. मला 10च्या वरती? बापरे. मला कधी कधी असं वाटतं की बाबा एवढं फ्रेश एअर नको, ऍक्टिवा काढूया आणि जाऊया गावामध्ये विदाऊट मास्क. मला धूळ पाहिजे, धूळ. पण म्हणजे लक्झरी इथे आहे. लक्झरी ती कशाची आहे तर आपल्याला मॅनपॉवर आरामात मिळून जाते, आणि तिकडे लक्झरी आहे ती म्हणजे हेल्थ आपली चांगली राहते. येस येस, डेफिनेटली. आम्हाला तर सवय झालेली आहे इथे 140 AQI वगैरे, पण ते चांगलं नाही आहे. ते मिनिमम आहे, ते चांगलं नाही आहे. पण अगदी आणि आता तर गावाला वगैरे जरी गेलो आपण तरी 100चा AQI असतो. तर त्यामुळे ते सगळीकडेच, इंडियात तरी सगळीकडे झालेलं आहे. तर हे आपण बोललो याच्याबद्दल, कम्पेअर केलं की इन्कम आणि तुमचे काय काय डिफरन्सेस येतात लक्झरी आणि ह्याच्याबद्दल. पण टॅक्सेसचं आता मला सांगा ना, की टॅक्सेस इंडियामध्ये खूप जास्त आहेत असं म्हणतात इन्कमवर. तर आपण कम्पेअर करतो दुबईशी किंवा सिंगापूरशी वगैरे किंवा मेल्टाशी वगैरे आपण कम्पेअर करतो. पण आता तुमच्या ऑस्ट्रेलियामध्ये कसे आहेत किंवा US मध्ये कसे आहेत जर एवढी सॅलरी असली असते? ऑस्ट्रेलियामध्ये पण टॅक्स स्लॅब वाईज आहेत. म्हणजे स्टार्ट विथ 19% बेस लोएस्ट आहे आणि 45% हायेस्ट आहे, असं टॅक्सेशन आहे. ओके. मी परत जे बोलतो, टॅक्स वरती जे रिटर्न मिळतंय मला ते खूप चांगलं आहे. म्हणजे ऍव्हरेज केलं तर आपल्यासारखेच आहे. हा, म्हणजे एवढा कधी पिंच नाही बसला इन द सेन्स सवय आहे तेवढं टॅक्स जाण्याची इथं पण तिथं पण. सो असा काय मेजर डिफरन्स नाही दिसला की बाबा टॅक्स खूप कमी चाललाय किंवा टॅक्स खूप जास्त चाललाय. सो सिमिलर म्हणलं एक 20-30% ब्रॅकेटमध्ये आता मी आहे. सो तो हळूहळू 30च्या वरती 35-37 पर्यंत 40च्या आसपास पर्यंत मॅक्सिमम टॅक्स स्लॅब आहे. सो आपल्यासारखेच इन्कमचे स्लॅब्स आहेत आणि टॅक्सेस, आणि प्लस बाहेर पण दुकानामध्ये, हॉटेलमध्ये, कुठे पण काही पण वस्तू घेतली तर प्रत्येक वरती परत टॅक्स आहे. तिथं एक डिफरन्स असा आहे की तिथं स्टेट वाईज टॅक्स डिफर होतो. सो आपला फेडरल टॅक्स एक असतो आणि एक स्टेट टॅक्स असतो. सो फेडरल टॅक्स
कॉन्स्टंट असतो. तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये राहता त्या प्रत्येक स्टेटचा टॅक्स वर खाली थोडासा बिटवीन 5% to 7% तो डिफर करतो. ऑर काही काही स्टेट्समध्ये 3-4% पण आहे. बरं. आणि काही काही स्टेट्स खूप महाग आहेत. लाईक आता मी शिकागोमध्ये इलिनॉयमध्ये, सो तिथं बेसिक 5% बेसिक टॅक्स आहे इन्कमचा. आणि आता इट डिपेंड्स तुम्ही कशावरती टॅक्स, म्हणजे आता घर घेताय का, इन्कम वरती टॅक्स आहे का, काय पेट्रोलवरती टॅक्स भरताय, पण तो साधारण 5.5% स्लॅबमध्ये आहे. सो जो म्हणतात की ऍक्च्युली कम्पॅरेटिव्हली थोडासा महाग आहे. पण तशा म्हणजे ऑस्ट्रेलियासारखेच की US मध्येही सर्व्हिसेस आहेत तशा, म्हणजे जो रिटर्न मिळतोय, जसं विष्णू म्हटला, जो रिटर्न मिळतोय तो चांगला. क्वालिटी आहे, क्वालिटी प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तुम्ही रस्ते पकडा किंवा तिकडं 911ला जर कॉल केला तर ती सर्व्हिस पकडा, किंवा एकदम इझी सिम्पल एक्झाम्पल घ्यायचा म्हणजे तिथं स्कूल बस जेव्हा मुलांना सोडते आणि पिकअप करते, ड्रॉप करते, राईट. सो पिकअप ड्रॉप करताना लाईट फ्लॅश होतो, राईट. तर तिथं तुम्हाला बसला ओव्हरटेक केलं तर डायरेक्ट जेल आहे, जर काय डॅमेज झाला तर. नाही जर डॅमेज झाला तर देर आर व्हेरी हेवी फाईन्स, आणि जेल नाही पण तुमचं लायसन्स रिवोक होऊन जातो 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. सो तिथं पब्लिकला, पेडेस्ट्रियन्सला आणि मुलांना एवढं जास्त, आणि इनफॅक्ट हे ऑस्ट्रेलियामध्ये पण मी बघितलेलं आहे, राईट. म्हणजे हात दाखवून थांबता येत नाही, असं काही नाहीये. ऑस्ट्रेलियामध्ये तर रोड क्रॉस करते कुणी जरी विदाऊट झेब्रा क्रॉस आणि तुम्ही गाडी चालवताय तर तुम्ही थांबायचं, राईट. आपल्या इथं झेब्रा क्रॉस असलं तरी गाडीवाले थांबत, चालणारे अगदी बरोबर. सो त्याच्याने आपल्याला ड्रायव्हिंगची सवय, आपण इमॅजिन करतो की कोणीतरी मध्ये येणार आहे आणि मी थांबणार आहे आणि त्याला शिवाय न घालता जाताना जाणार. तिथं लोकांना थांबायचं कन्सेप्ट ते कधी शिकलेच नाहीत. जर चुकीचा कोणी आला मध्ये किंवा सिग्नल तोडून जर कोणी येत असेल, असं होत नाही, पण आला तर ह्या माणसाला ज्याचा ग्रीन आहे त्याला कळत नाही काय करायचं, ते भंजाळून जातात, ते डायरेक्ट ठोकतात. पण त्या माणसाला, ह्या माणसाचा एवढा मोठा चांगला इन्शुरन्स असतो, गाडी पण त्यांची पूर्ण कव्हर होते, त्यांना काही झालं तर ते पण पूर्ण कव्हर होतं, कारण का ते मॅन्डेटरीच आहे. तुम्ही विदाऊट इन्शुरन्स किंवा तुम्ही तिथं जगू शकत नाही. अगदी बरोबर. प्रत्येक गोष्टीत इन्शुरन्स, गोष्टीमध्ये जसं मी म्हणलं, आता घरी काय झालं, कोणी जर चोर किंवा असं होत नाही, पण कोणीतरी दार फोडलं किंवा काय झालं, किंवा सोसायटीमध्ये कोणीतरी बाहेरचे लोक दिसत आहेत, राईट. सो ज्याला आपल्याला थोडीशी भीती वाटते, सो यू कॅन जस्ट कॉल 911. 2 मिनिटात तिथं एकदा 911 कॉल केला तर पोलिसची गाडी, फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स, रिगार्डलेस ऑफ तुम्हाला काय झालंय, तुमची मेडिकल इमर्जन्सी आहे का, चोराची इमर्जन्सी का कोणीच काहीतरी जर मॅटर झालं, हे 3 गाड्या येणार म्हणजे येणार. अच्छा, म्हणजे हेच कदाचित कारण असेल की तिथे जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग्स करत नाहीत, कारण प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स आहे. तर म्हणजे काय, म्हणजे आपल्या इथे आपण सेव्हिंग करतो की बाबा असं डोक्यात ठेवून की उद्या काही झालं तर काय होणार माझं, बरोबर. पण तिथे प्रत्येक, म्हणजे आता अगदी जॉबही गेला तरी तिथे मिनिमम वेजेस तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं पण मिळतात. तर म्हणून तो कदाचित फॅक्टर असेल याच्या मागे की लोक जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग करत नाहीत. लोकल लोकांचं तसं आहे, बिकॉज त्यांना जे सिटिझन्स एक्झॅक्टली, आय वॉज कमिंग टू दॅट पॉइंट. तर गव्हर्नमेंट त्यांना जे मिनिमम वेजेस ते प्रोव्हाइड करते. हो, अच्छा. PR होल्डर्सला हे नसतं. तर माझा जो उद्या जॉब गेला तर माझं मिनिमम वेजेस जे आहे, किंवा सम एक्झाम्पल म्हणलं तर माझं जे मंथली एक्सपेन्सेस आहेत ते मी त्याच्यामधनं भागवू शकतो. ओके. बट नॉट इन टर्म्स ऑफ माझं EMI ऑल. अच्छा. ठरलेली अमाऊंट असते, त्या अमाऊंट मध्ये माझा गुजारा होऊ शकतो, ग्रोसरी, लाईट बिल अँड ऑल त्या गोष्टी. रेंट भरू शकतो आपण त्याच्यामध्ये? रेंट डिपेंड करतं ना. सी अगेन, घर ही लक्झरी आहे ना, तर किती मोठे छोटे त्याच्यावरती डिपेंड आहे, ते आपण मेजर नाही करू शकत. हा, बट नॉर्मल एक 1 BHK घरात मी राहतोय तर माझं रेंट आणि डे टू डे एक्सपेन्सेस भागू शकतात. अच्छा, रेंट पण भागू शकतं. जर अगदी छोट्या घरात वगैरे आपण राहिलो असं 10x10च्या वगैरे तर भागू शकतं त्या गोष्टी. ओके, फॅन्टॅस्टिक. आता त्याच्यानंतर आपला पार्ट येतो की हे तर पाहिलं आपण की टॅक्सेस बद्दल बेसिकली. हां, सॉरी इंटरप्ट करतो, मग अशी बोलायचं राहिलं. तो सर्व्हिसेसचे टॅक्स बोलला ना, ऑस्ट्रेलियामध्ये असं स्टेट वाईज टॅक्स नाही आहे, राईट. GST आहे स्टेट अवे आणि ती 10% आहे. ओके, सगळ्या प्रॉडक्ट्सवर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस, सगळ्या गोष्टींवर. ओके. आणि पण कार किंवा घर घेणं, हे जे मोठे ॲसेट्स असतात
तर त्याच्यावर कसं टॅक्सेस, आता तू तर दोन्ही घेतलेलं आहेस आय गेस, तू पण कार घेतलेली आहेस तिथे, तर त्याच्यावर कसे असतात टॅक्सेस वगैरे? कारण आपल्या इथे तर भरपूर आहेत, म्हणजे जर कारची किंमत पाहिली तर 20% वगैरे टॅक्सेसमध्ये जातात आपले, 10 ते 20%. हा, घरावरती स्टॅम्प ड्युटी तिथे पण आहे, पण ती 3% आहे. ओके, तर ती आणि कारवर पण थोडाफार असेल. तिथे स्टॅम्प ड्युटी आणि टॅक्स राहीच आहे. बरं, आता मग आपण पाहिलं की तुमचे इन्कम कसे येतात आणि टॅक्सेस कसे जातात, मग त्याच्यानंतर जो इन हँड राहतो त्याच्यात तुम्ही काय काय करता? म्हणजे आपण इथे असल्यावर एखादी ट्रिप असते आपली, किंवा नॉर्मल रुटीन खर्च तर असतातच आपले, त्याच्यानंतर आपण आपले जे हाऊस हेल्प्स असतात त्यांना आपण सॅलरी वगैरे देतो, किंवा बाकीच्या गोष्टी करतो, आपण एंटरटेनमेंटसाठी काहीतरी करतो, तर तिथे तसं काय काय तुम्ही करता त्याच्यामध्ये? तर माझ्या केसमध्ये म्हणतात, आता तू बोलला की मी घर घेतलेलं आहे, तर माझा मेजर जो एक्सपेन्स आहे तो घरचा EMI. अच्छा, तो इथं जसा आहे तिथं पण आहे, तो मोठा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर ग्रोसरी, लाईट बिल अँड हाऊस हेल्प तिथं डे टू डे नसते, बरोबर. म्हणजे क्लिनिंगसाठी तुम्ही मंथली एकदा बोलवता, किंवा बॅकयार्ड वगैरे लॉन मुव्हिंगसाठी मंथ एकदा बोलवता, तर ते एक्सपेन्सेस आहेत, त्याचं डे टू डे नाही आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये लोकल ट्रिप्स होतात. हॉलिडे ट्रिप आता मेजरली इंडिया एक हॉलिडे ट्रिपच म्हणू शकतो आम्ही, इव्हन आमची फॅमिली इथे, त्याच्यामुळे ते एक होतं. आणि अपार्ट फ्रॉम थोडं तिथले इथे शॉर्ट ट्रिप्स होतात. बरोबर. सॉरी, माझं कारबद्दल अजून एक विचारायचं राहिलं की तुमच्या दोघांकडे कार कोणकोणत्या आहेत? मी आता टोयोटा RAV4 चालवतो. बरं, ती किती लाखाची, ती किती अमाऊंटची कार आहे तिथे? आता ती तिथे जी घेतली मी ती $50,000 घेतलेली आहे. 50,000 म्हणजे AUD मध्ये जवळजवळ साधारण 26 लाख रुपये. 26 लाख. ती जर इंडियात असली असती तर किती लाखाची असती? ती आता इथे जर आली तर ती जरी 40 लाखाच्या पुढे जाईल, बिकॉज इम्पोर्ट ड्युटी अँड ऑल. बरोबर. म्हणजे इथे पण ती कशी कार आहे, म्हणजे इंडियाची एखाद्या कारशी कम्पेअर केलं? आता टोयोटाची हायरायडर म्हणून एक गाडी आलेली आहे. कुठली? हायरायडर. ओके, हायरायडर हायब्रिड आहे. ते 1.5 लिटर इंजिन आहे त्याचं, आणि हायब्रिड आहे. तर त्याच्या पुढचं मॉडेल आहे, हे 2.5 लिटर हायब्रिड कार आहे. अच्छा, मग ती हायरायडर इथे कितीला जाते साधारण? 20 लाखापर्यंत जाते ती. 20-25. तर ही आली तर 40-45 नक्कीच असेल. अच्छा. US इम्पोर्ट ड्युटी बद्दल तर न बोललेलंच सध्या तरी. पण तरी तुझी कार कोणती आहे आणि कशी काय इथले कारशी एखादी कम्पेअर केलीस तर? सो माझ्याकडे निसान रोग आहे. ओके, सो माझी कार मी ब्रँड न्यू नाही घेतली, सो मी युज्ड कार घेतली. आणि तिकडे युज्ड कार म्हणजे वाटतच नाही की ते युज्ड कार्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कम्प्लिटली भारी कंडिशन मध्ये असतात. सो माझी कार आहे, जर ब्रँड न्यू घेतली तर 43,000 ला, 43-44 पर्यंत आहे USD. आणि मी ती घेतली 20,500 ला घेतली मी. सो मला असं वाटतच नाही की मी युज्ड कार घेतली, मी नवीनच कार चालवतो असं वाटतं. कारण का माझी पण गाडी टॉप एंड आहे आणि सगळे फीचर्स आहेत. राईट. आणि एकदम भारी चालते. सो तिकडं कसं आहे ना, जे तू क्वेश्चन म्हटलास की इथं कार घेणं तिथं कार घेणं कसं वाटतं, इंडियामध्ये कार घेणं मला थोडंसं मी म्हणेल की लक्झरियस साईडला आहे. व्हेअरॅज तिकडं इट्स अ नेसेसिटी. तुम्हाला तिथं विदाऊट कार तुम्ही नाही राहू शकत, यू कांट सर्व्हाइव्ह. मी आता सिडनीचं बघितलेलं आहे, तिथं स्वतः राहिलेलं आहे. सिडनीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकं स्ट्रॉंग आहे की तिकडं तुम्हाला इमिडिएटली कार नाही घेतली तरी चालून जाऊ शकेल. तुम्हाला फ्रॉम एनी पॉईंट टू एनी पॉईंट तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. US मध्ये तसं नाही आहे. ॲटलिस्ट मी जिथं राहतो तिथं तेवढं पब्लिक ट्रान्सपोर्ट भारी नाही आहे. सो यू नीड टू हॅव कार डेफिनेटली. सो ऑर तुमच्या आता माझ्या सोसायटीमध्ये असं कसं, आता मी 2-3 वर्ष झाले राहतोय राईट, तर तिथं जे नवीन लोक येतात, नवीन मुलं येतात, आता थोडेफार ओळखी वगैरे होतात, तर मग त्यांना काय असं आल्याला लगेच कोणाला जमत नाही ना कार घ्यायला. सो मग त्यांना मग कोणाला तरी असा ओळखी असेल तर मग त्यांना घेऊन जाणं, कारण का इट्स नॉट इझी. ग्रोसरी आणायला जायचंय तुम्हाला, कुठेतरी जायचंय, आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही बाहेर पडणार राईट. सो तसं आहे. आणि मग खूप डिपेंडन्सी वाढते मग लोकांवरती, त्यामुळे कारचं नेसेसिटी आहे. सो तो एक माइंडमध्ये असतो की कार 100% घ्यायचीच आहे आपल्याला. इट्स लाईक हाऊस. तुम्हाला राहायला घर कंपल्सरी घ्यायचंय, ते 2 बेडचं घ्यायचं, 3 बेडचं घ्यायचं, इट्स अ लेटर पार्ट, बट घर पाहिजे. तसं कार 100% पाहिजे. सो तिकडचा कन्सेप्ट वेगळी आहे. सो कंपल्सरी कार तर आहे. आणि डिस्टन्स पण तेवढा कदाचित जास्त डिस्टन्स तिथं तर सगळे एक शेजारच्या दुकानात पण जायचं असेल तरी ते 1.5 मैल वरती 2 मैल वरती असतं राईट. सो माझा एक्सपिरियन्स, मी US मध्ये गेल्या माझा ओळखीचं कोणी नव्हतं.
आणि माझ्याबरोबर मी फॅमिली पण नेली होती, राईट. सो मला ग्रोसरीज आणि मला जायला लागायचं होतं बाहेर. सो वन वे टू द ग्रोसरी शॉप कॉस्टेड मी $12 to $15 इन उबर. बर, वन वे उबरने. कारण कॅबने, कारण ओळखीचा अजून कोणी नव्हता माझा, अजून ओळख नव्हती झाली आणि मला तर जायचं आहे ग्रोसरी जाण्याचे, राईट. आणि काय थोडंफार मार्केट प्लेसवरती थोडंफार फर्निचर बघितलंय किंवा काहीतरी युजफुल आयटम बघितलाय, त्याला आणायला जायचंय, तर कोणाला तर रिक्वेस्ट करायचं की तूच येतो का बाबा म्हणून, किंवा नाहीतर पण उबरचे ट्रिप्स. आणि हे मी नियरेस्ट शॉप म्हणतोय, जे आपलं इंडियन स्टोअर जे चांगलं, जिथं सगळं मिळतं. आणि काही एकदा वन स्टॉप आम्ही तर तिकडे लिटरली असे पिशव्या भरून भरून आणायचो कॅबमध्ये टाकून, जोपर्यंत गाडी नाही घेतली. पण मग दॅट वॉज माय इंटेन्शन. गेल्या गेल्या मी 2 ते 3 महिन्यामध्ये गाडी घेतली. फॅन्टॅस्टिक. आणि दॅट्स हाऊ द स्टोरी. सो सगळ्यांना स्टार्टिंगला जर कोणी ओळख नसेल तर स्ट्रगल होतो ट्रॅव्हलचा. सो कार इज डेफिनेटली अ नेसेसिटी. या बरोबर आहे. पण प्राईसची जर कम्पेअर केली आपण, की मी इथे काय अफोर्ड करू शकतो, एक म्हणजे आता तू जर इथेच असला असता तर तू कदाचित एक 20-25 लाखाची गाडी किंवा त्याच्याहून जास्त अफोर्ड करू शकतात. अफोर्डेबिलिटीच्या नुसार आय थिंक 20 to 25 लाख रुपीज, 20 to 25 ची गाडी अफोर्ड करू शकलो असतो. म्हणजे आता जर तिकडची जो चालवतोयस गाडी, तशीच इंडियामध्ये कोणती गाडी? सेमच म्हणतोय मी. त्यात तेच तुला 20-25 पर्यंत मिळून जाईल. आता एक्झॅक्टली नाही सांगू शकत, कारण का तिकडे थोडे कारमध्ये बाय डिफॉल्ट फीचर्स जास्तच असतात. आता याचं उत्तर मी देतो तुला. आधी मी ऑस्ट्रेलिया जायच्या आधी माझ्या डोक्यात जे होतं ना, मला तर गाडी घ्यायची, लक्झरीज घ्यायची, BMW पाहिजे, मर्सिडीज पाहिजे, ते म्हणजे सगळं असलेलं. तिकडे गेल्यानंतर माझे पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला, राईट. रोड सगळे चांगले आहेत काय, आणि नॉर्मल गाड्यांमध्ये पण तुला सगळे फीचर्स मिळतात. बरोबर. याच्या आधीची माझी युज्ड कार होती, 2 लाख किलोमीटर चाललेली गाडी होती, 10 वर्ष जुनी. अच्छा, तू पण यूज चालवली? बरोबर. हा, गेलं तर ती गाडी मी घेतली होती 3 लाखाला तिथल्या. पण त्याच्यामध्ये मला जे सगळे फीचर्स पाहिजे होते ते सगळे होते. म्हणजे माझं काम चालत होतं आणि मी विथ फॅमिली त्या गाडीत फिरायचो. हा, तर त्याच्यामुळे घ्यायला जाताना तुम्ही असं कम्पॅरिझन नाही करू शकत. माझी अफोर्डेबिलिटी आणि जे इथली अफोर्डेबिलिटी वेगळी आहे, बरोबर, आणि इथल्या गाड्या पण वेगळ्या आहेत, तिथली अफोर्डेबिलिटी वेगळी आहे. आणि इन्शुरन्स पण आहे. म्हणजे इंडियातला इन्शुरन्स आता जर तुमची 12-1 लाखाची गाडी असेल, नवीन गाडी, तर तुमचा इन्शुरन्स साधारण 40-1 हजारापर्यंत जातो. अगदीच तुम्ही डिस्काउंटही वगैरे सगळंच केलं तर जास्तीत जास्त 35 हजारापर्यंत जातो. म्हणजे हा जर रेशिओ आपण कॅल्क्युलेट केला तर 3% वगैरे आहे, आय गेस, हा रेशिओ. ऑस्ट्रेलियामध्ये पण सेम आहे. अच्छा, नाही, US मध्ये महाग आहे. सो त्याच्या अगोदर जे आपण म्हटलं ना, गाडीचे फीचर्स आणि अफोर्डेबिलिटी, आता मी जिथे राहतो तिथं -30, -35 पर्यंत पण टेम्परेचर जातं. सो तुम्हाला ते काय फॅक्टर करायचं आहे की माझी गाडी बर्फावरनं घासायला नको, म्हणजे सरकायला नको, स्लिप नको व्हायला. सो तुम्हाला AWD पाहिजे, राईट. फीचर्सचा विचार करता तुम्ही. -20, -25 मध्ये तुमच्या लेकरांना जर शाळेत सोडायला जायचं असेल, करेक्ट, तर ती गाडी आतून थंड किती असेल. सो तुम्हाला हिटेड सीट्स, हिटेड हे घरनं रिमोट स्टार्ट वगैरे ते सगळे फीचर्स आहेत का. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही ते बघता, आणि तेव्हा तुम्ही जे बघता आणि ते तुम्हाला $10,000 एक्स्ट्रा देऊन ते काय वाटत नाही एवढं की अरे आपण पैसे खूप खर्च करतोय. जसं मी म्हणलं, इट्स अ नेसेसिटी, राईट. सो इंडियामध्ये तुम्हाला तेवढे फीचर्स लागत नाहीत. खरं आहे. इंडियामध्ये आता तुम्हाला सनरूफ पाहिजे, मूनरूफ पाहिजे, दॅट्स अ लक्झरी. तुम्हाला त्याच्यात कशाला पैसे खर्च करायचे, उन्हामध्ये कशाला काढायचं सनरूफ. तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कम्फर्ट काय देत आहे, त्यापर्यंत तुम्ही तेवढं इन्व्हेस्ट करा. असं म्हणून ते कम्पॅरिझन म्हणून हा कसा म्हणला ते होऊ शकत नाही. प्रत्येक स्टेट, आय मीन प्लेस टू प्लेस, जॉग्राफिकल रिजन नुसार तुम्ही डिसाईड करणार की तुम्हाला. बरोबर. पण तरी इन्शुरन्सची कॉस्ट तुम्ही काय म्हणलं? आता माझे इन्शुरन्स युज्ड कार आहे आणि रेड कार आहे. तिथं एक फनी स्टोरी आहे, सांगतो मी. तर माझा इन्शुरन्स आता $100 पर मंथ आहे. अच्छा, पर मंथ $100चा इन्शुरन्स आहे. ते पण माझी हिस्ट्री आता डेव्हलप झाली 3 वर्षाची म्हणून. मी गाडी घेतल्या पहिल्या महिन्यात माझा कारचा इन्शुरन्स, ह्याच गाडीचा $180 भरलेले आहेत मी पर मंथ. कारण तुझी ड्रायव्हर म्हणून हिस्ट्री नव्हती. हा, सो तिकडं तुझा लायसन्स किती नवीन आहे, तुझ्या नावावरती किती क्राईम्स म्हणजे आपले बेसिकली तू व्हायोलेशन्स, ट्रॅफिक व्हायोलेशन्स किती आहेत तुझे, तुला तिकीट किती बसलेत, तुझा लायसन्स असा, ओके, तुला ड्रायव्हिंग हिस्ट्री किती आहे US मध्ये चालवण्याची, ह्या सगळ्या फॅक्टर्स करतात इन्शुरन्सचा EMI ठरवतात. प्लस कव्हरेज किती आहे,
सो त्या गोष्टी, तर तुला किती रायडर्स आपल्याकडे कसे असतात तसे रायडर्स पण आहेत, कव्हर किती करायचं, आउट ऑफ पॉकेट किती आहे, म्हणजे काही झालं थर्ड पार्टी किती आहे तर वगैरे स्वतःहून वगैरे. तू द्यायला किती मॅक्सिमम रेडियस, तो मॅक्सिमम आउट ऑफ पॉकेट म्हणतात त्याला. तर हे असे भरपूर सारे त्याच्यामध्ये रायडर्स असतात. सो माझा एवढा विचार इंडियात बहुतेक होत नाही इन्शुरन्स कंपन्यांकडनं, जो की झाला पाहिजे खरं तर, की कारण कार हा ड्रायव्हर चालवतोय बेसिकली. आपल्या काय प्रत्येक कारमध्ये ॲडास आणि हे सगळ्या फीचर्स नाही आहेत, त्यामुळे तो ड्रायव्हरच चालवणार आहे. त्यामुळे ड्रायव्हर कसा आहे, त्याचा एक्सपिरियन्स किती आहे, हे खरं तर बघितलं पाहिजे. हे खूप भारी इतक्या डेप्थ लेवलपर्यंत ते आहे. गाडीच्या कलरवरती पण इन्शुरन्स जातो. बरं. जर लाल गाडी असेल, आता माझी लाल गाडी आहे, लाल गाडीचा थोडासा इन्शुरन्स जास्त असतो. का माहितीये, समोरचा जो गाडी चालवतोय त्याला डिस्ट्रॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत लाल गाडीकडे बघून, रंग तसा आहे त्याचा. सो त्याचा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुझी गाडी डिस्ट्रॅक्ट करते लोकांना, ते असं पकडतात, म्हणून तुझ्या गाडीचा ते इन्शुरन्स थोडासा जास्त घेतात. खतरनाक रे. ह्या लेवल पर्यंत प्लॅनिंग आहे ते. आणि मी जे बोललो ऑस्ट्रेलियामध्ये सेम टॅक्सेशन आहे, ते आता माझ्या लायसन्सवरती, जे माझं फुल लायसन्स आहे आणि माझी क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे. बरोबर बरोबर. पण जेव्हा मी आधी इंडियन लायसन्सवरती गाडी चालवत होतो तेव्हा माझं इन्शुरन्स महाग होतं. ओके. त्याच्यामध्ये पण तुझं आणि माझं लायसन्स समज फुल आहे आणि तुझे जे क्रेडिट पॉईंट जे म्हणतो मी ड्रायव्हिंग हिस्ट्रीचे, म्हणजे तुझे व्हायोलेशन किती झालेले आहेत ते जास्त असतील, तुला इन्शुरन्स जास्त महाग पडतं. ओके. अच्छा अच्छा. तिथे लायसन्स पण कसं आहे, 13 पॉईंट्स तुमचे लिमिट्स असतात ऑस्ट्रेलियामध्ये. तरी 13 पॉईंट्सला तुम्ही हिट झालात म्हणजे सिग्नल तोडलं तर 1 पॉईंट, बरोबर. वेगवेगळ्या व्हायोलेशन्सला वेगवेगळे फायनिंग पॉइंट्स 13 पर्यंत तुम्ही रीच झाला तर तुमचं लायसन्स डिस्क्वालिफाय. फॅन्टॅस्टिक इनपुट्स आहेत राव हे. म्हणजे इन्शुरन्समध्ये एवढं इनडेप कुणी, आता आम्ही इन्शुरन्स विकतो खरं तर ॲक्लिको थ्रू, पण एवढं इनडेप कुठली इन्शुरन्स कंपनी क्लायंटबद्दल विचारती बिफोर टेकिंग इन्शुरन्स किंवा व्हाईल ॲप्लिकेशन फॉर अप्लाइंग फॉर इन्शुरन्स, असं कधीच दिसलेलं नाही आहे. पण हे खूपच इंटरेस्टिंग. पण व्हॉट डू थिंक आफ्टर लिसनिंग टू द प्रीमियम EMI, जो इन्शुरन्सचा प्रीमियम आहे, तो आम्ही जेवढं आता मी बघतोय ना, तिथं पण आम्ही डिस्कस करतो मित्रांमध्ये वगैरे, तर वी फील की ऑटो इन्शुरन्स इज व्हेरी कॉस्ट एक्सपेन्सिव्ह. म्हणजे $100 पर मंथ इट इज गोइंग टू बी कॉस्टली बिकॉज दे विल हॅव टू कवर देअर ॲडमिन एक्सपेन्सेस, राईट. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर व्हेरीफाय करायच्या असतील तर त्याच्यासाठी खूप ॲडमिनची तुम्हाला फोर्स लागणार आहे. तर तो जो सगळा एक्सपेन्सेस आहे, इंडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर करायच्या नाही आहेत किंवा त्याचं बॅकग्राऊंड चेक करायचं नाही आहे तुम्हाला. त्यामुळे ते ॲडमिनची एक्सपेन्सेस जो आहे तो खूप कमी असतो. मॅनपॉवरचा बेसिकली एक्सपेन्सेस, ओव्हरहेड्स झाले खूप कमी असतो. तर त्यामुळेही जेवढे कवर वाढणार, जेवढे इनडेप्थ तुम्ही विचार करता लॉयर्सलाच, म्हणजे आपण सगळ्यांनी सूट्स पाहिला असेल, ते लॉयर्स कसे काम करतात ते, त्यामुळे ते लॉयरचाच भरपूर खर्च असतो. प्रत्येक बाबतीत इन्शुरन्स आहे, प्रत्येक जणाला सू करायचं आहे. म्हणजे दिल्लीमध्ये जसं विचारतात तेरा बाप कोण आहे, तसं तिथे विचारतात आय विल सू यू किंवा तिथे सांगतात आय विल सू यू म्हणून. खूपच इझी आहे सू करायला, म्हणजे देर इज काहीच कारण नाही लागत तिकडं. म्हणजे सो या आय मीन बरोबर. तर ठीक आहे, म्हणजे हे कारचं मी मध्येच घुसवलं. तर आपण बोलत होतो की ह्या सगळ्या गोष्टींनंतर तुम्ही खर्च कसा करता. विष्णूंनी सांगितलं की त्याचा खर्च कसा होतो, तर तुझा खर्च कसा होतो. सो माझं जिथं मी राहतो आणि रेंट जे भरतो ते, मी जेव्हा 2022 मध्ये मूव्ह झालो होतो तेव्हा माझं रेंट होतं 2 बेडचं $1,600. आणि ते मी कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं रॅपिडली वाढेल. सो 2 रिन्यू झाले माझे, म्हणजे दुसरं तिसरं आता रिन्यू, तिसऱ्या टर्म मध्ये मी. सो त्याचं माझं आता डायरेक्ट 2055 झालंय. सो एवढी ग्रोथ झाली आहे. सो तेवढ्या फास्ट पगार तर नाही वाढला, राईट, पण रेंट खूप महाग आहे तिकडे. सो आता सगळीकडेच महाग होत चाललंय, तिथं पण आजूबाजूला रेंट. एनिवेज खर्च म्हणजे तेवढं एक रेंटमध्ये जातं, ग्रोसरीज वगैरे आणि आपलं फोन, लाईट बिल आणि वायफाय वगैरे हे सगळ्या गोष्टी पकडले तर एक पेचेक तरी जातो निघून कमीत कमी. सो अर्धा पगार तिथं संपून जातो माझा. आणि मग बाकीच्या गोष्टी डिपेंड्स की कसे कसे खर्च आपल्याला येतात. आता घरी आपल्याला काय फर्निचर करायचं आहे किंवा बाहेर फिरायला जायचं आहे किंवा ट्रिप्स करायचे आहेत, तर ट्रिपमध्ये तुमच्या गाडीचे हफ्ते आहेत. बरोबर बरोबर. इंडियामधली लायबिलिटी आहे. सो इंडियामध्ये पण पैसे पाठवावे लागतात. आणि मग त्याच्या उपर जर काय थोडेफार राहिले पैसे तर दॅट विल बी द सेव्हिंग्स. बरोबर. अगदी. आता आपण घरांचं तू बोललास, तर इंडियामध्ये कसं असतं, एक सेंटर पॉईंट आहे सिटीचा, आणि जसं आपण लांब लांब जात असतो
तसं किमती कमी होत जातात. म्हणजे कुठल्याही बाबतीतला सेंट्रल पॉईंट आपण धरू. आता सिटीमध्ये 5 सेंटर झालेले आहेत. म्हणजे आता आपण पुण्यात राहतो, पुण्यामध्ये तरी 5 सेंटर, मुंबईमध्येही तसंच आहे, किंवा नाशिकमध्येही आता 2-3 सेंटर झालेले आहेत. तर तिथेही तसंच आहे का की एक सेंटर आपण पकडला की त्याच्या आजूबाजू जास्त असतं, मग आपण जसं बाहेर जात जाऊ तसं कमी होतं. कारण तू रिसेंटली घर घेतलेस, तर तू आता अशा ठिकाणी घेतलं जिथे पण एअरपोर्ट येतो आहे. जसं आपलं पुरंदरचा आपला एअरपोर्ट येतो आहे, तसं तुझ्याही घरापाशी ऑस्ट्रेलियामध्ये एअरपोर्ट येतो आहे. तर मग तिथे प्राइजेस तशाच आहेत ज्या सिडनी मेन सिटीमध्ये आहेत का थोड्याफार, किती फरक आहे असा? मी तिकडे गेलोच की माझी अफोर्डेबिलिटी होती म्हणून मी तिकडे गेलो. कारण ते सिटीपासून लांब आहे, कारण सिटीच्या आजूबाजूला खूपच महाग होते. आणि मी आधी पॅरामेटा हा एरिया होता आहे, सिडनी पासून ट्रेननी गेला तर एक अर्धा तास लागतो. पवनलाही माहिती आहे. मी तिथे आधी रेंटनी राहायचो वाईफ सोबत. तर मी मध्ये जेव्हा कोविडमध्ये 1 वर्ष इंडियामध्ये होतो, लॉकडाऊनमध्ये अडकलो होतो, परत गेल्यानंतर मी रेंटनी होतो. तर रेंट माझं $590 पर वीक होतं. $590 पर वीक. तिथे वीकली रेंट असतात. मग वर्षभरामध्ये नेक्स्ट जेव्हा रिन्युअल आलं त्यांनी डायरेक्ट माझं रेंट $710 केलं. 710. ही वन ऑफ द इयर केस आहे का प्रत्येक वर्षी एवढ्या? नाही, वन ऑफ द इयर. हे कसं झालं, आधी स्टेबल होतं. जेव्हा कोविडच्या आधी आम्ही राहायचो तेव्हा 550 ते 600च्या मध्येच रेंट होतं. मी 2 बेडचं बोलतोय, ठीक आहे. मग पण कोविडमध्ये अचानक खाली गेलं, बरोबर. ते 500च्या खाली गेलं होतं 2 बेड अपार्टमेंट जे मी राहायचो. मग जसं जसं 2022 नंतर जे मार्केट स्टेबल व्हायला लागलं तर रेंट मार्केट एकदम गेलं. सॉरी, होम लोन इंटरेस्ट रेट ते वाढले, त्याच्यामुळं मग ते रेंट पण वाढले. अच्छा. हा, आता कोविडमध्ये होम लोन इंटरेस्ट रेट गेले होते 1.5% पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये, ठीक आहे. 2023 मध्ये ते गेले 6%ला. बरं, ओके. 6%ला गेल्यानंतर जे आता ज्या अपार्टमेंट मी राहत होतो त्याच्या ओनरचा EMI डबल झाला. राईट. त्याला रेंट वाढवणं साहजिक होतं. राईट. या इंटरेस्ट रेटमुळे मी पण जेव्हा घर घ्यायचा प्रयत्न करत होतो तर पॅरामीटरचा पहिले जवळ बघत होतो, बरोबर. पण ते काय अफोर्डेबिलिटी झाली नाही माझी. लकीली माझ्या एका फ्रेंडनी घेतलं या नवीन एरियामध्ये आणि तो एरिया मला आवडला आणि माझी अफोर्डेबिलिटी बसत होती म्हणून मी तिकडे घेतलं. ते आता 45 मिनिट्सचं ड्राईव्ह आहे, बट रोड चांगले असल्यामुळे काय वाटत नाही. आता आपण लोन्सचं बोललो, खूप इंटरेस्टिंग विषय आहे, म्हणजे फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हनी. इथे होम लोन कसे मिळतात तर प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 85 to 90% आणि तुमच्या इन्कमच्या म्हणजे ॲन्युअल इन्कम जो असतो त्याच्या 5x. म्हणजे त्याचं 10 लाख इन्कम असेल ॲन्युअल इन्कम, तर तुम्हाला 50 लाखाचं होम लोन मिळू शकतं. ओके. एक जनरल आयडिया म्हणून कमी जास्त होतं थोडंफार, म्हणजे 90% आणि 5x असं असतं. तर ऑस्ट्रेलियामध्ये कसं असतं ते? ऑस्ट्रेलियामध्ये पण तसंच आहे. अगेन तुमच्या इन्कमवरती क्रेडिट हिस्ट्री आणि इन्कम आणि प्रॉपर्टी व्हॅल्युएशन ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ओके. तुमची बॉरोइंग कॅपॅसिटी ठरते, बरोबर. तुमची इन्कम किती आहे, तुमचं क्रेडिट स्कोर कसं आहे, बरोबर. त्याच्यानुसार बॉरोइंग आणि इंटरेस्ट रेट ठरतो. ओके. ओके. ॲज अ एक्झाम्पल 1 मिलियन एका घराची किंमत आहे, बरोबर, आणि माझी सॅलरी 150K आहे, बरोबर. म्हणजे 1.5 लाख ऑस्ट्रेलियन पर इयर. आणि मग माझी आणि 6% ॲट द रेट ऑफ 6%, राईट, माझी बॉरोइंग कॅपॅसिटी आहे 750K पर्यंत. अच्छा. ओके. म्हणजे 10 लाख US डॉलर ऑस्ट्रेलियन डॉलरचं घर तुला $7.5 लाख लोन मिळेल माझ्या इन्कमच्या ह्याच्यानुसार. राईट. मग आता माझी वाईफचं पण इन्कम जर ऍड केलं तर माझी बॉरोइंग वाढते. ओके, गॉट इट. म्हणजे इंडियासारखंच आहे. कन्सेप्ट सेम इंडियासारखेच आहे. त्याच्यामध्ये क्रेडिट हिस्ट्री पण इंडियासारखीच आहे. अच्छा. पण हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट टू नोट की रादर दॅन किती लोन मिळतंय, तुमचं क्रेडिट हिस्ट्री काय आहे ते खूप मॅटर करतं तिकडं. आपल्या इथे अशा बँका काही आहेत ज्या की इररिस्पेक्टिव्ह ऑफ क्रेडिट स्कोर चांगला रेट करतात. तिथे पण देतात, पण तुमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो होम लोनचा तो वाढतो. इथे पण वाढतो. क्रेडिट हिस्ट्रीचा एक छोटासा किस्सा आहे माझा, मी सांगू? ऑफकोर्स. मी जे बोललो ना, लॉकडाऊन मध्ये मी इकडे अडकलो होतो, बरोबर. तर माझं क्रेडिट कार्ड चालू होतं एक, आणि त्याच्यावरती $600 काहीतरी बॅलन्स होता. ओके. पे केले होते
आणि नंतर काहीतरी परत एक बिल जनरेट झालं, तेव्हा मी इकडे होतो, त्यावेळेस माझं कार्ड एक्सपायर झालं आणि मी इकडे बराच वेळ लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे मी तिकडचं घर पण वॅकेट केलं. तर त्यांनी मला काही स्टेटमेंट नाही पाठवलं क्रेडिट कार्डचं, बरोबर. ते मंथ ऑन मंथ ऍड होत गेलं. त्याच्यावरचा इंटरेस्ट. आणि मी जेव्हा परत गेलो आणि याच्यावरती माझ्या ईमेल नाही आला, काही नाही आला, बरोबर. तर तिकडे गेल्यानंतर मला कळलं की मी डिफॉल्टर आहे. अच्छा. आता डिफॉल्टर आणि मी प्लॅनने गेलो तर आता गेल्या मला घर घ्यायचं, बरोबर. आता डिफॉल्टर असल्यामुळे मला लोन कोणीच देणार नाही. म्हणजे तिथे चांगलं क्रेडिट स्कोअर म्हणलं तर 650च्या वरती. ओके. आणि 700च्या वरती खूप चांगलं. तर मी होतो 550ला. ठीक आहे. तर याच्यामुळे तिथे गव्हर्नमेंटची, मला वेबसाईटचं नाव नाही आठवत आहे, आय थिंक ऑस्ट्रेलियन फायनान्शियल आफ्का का काहीतरी म्हणतात त्याला, आफ्का. तर तर मला एक एजंट चांगला होता, तो म्हणला तू यांना कंप्लेंट कर, राईट. तर मी त्याच्या आधी मी बँकेत पण गेलो त्यांच्याकडे, नाही का, मी असं त्यांना स्टोरी सांगितली. त्यांनी मला अक्षरशः, नाही का, तुझा काही होणार नाहीये अशा पाठवून दिलं. मग मी जी गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे जिथे आपण त्या बँकेविरुद्ध किंवा त्या इन्सिडेंट बद्दल कंप्लेंट करू शकतो, त्यांना कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर परत बँक माझ्याकडे आली, बरोबर, तुम्हाला सेटलमेंट अमाऊंट काहीतरी देतो आणि हे तुम्ही, पण तुमचं जे क्रेडिट स्कोअर आहे ते अपडेट होणार नाही. ठीक आहे. मग मी त्याच्यानंतर त्यांच्या पुढे काय केलं, माझे ईमेलचे क्रेडेन्शियल्स, फोनचे डिटेल्स मी सगळे त्यांना ईमेलमध्ये लिहिले त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला, की तुम्ही मला दाखवा की त्यांनी एक सुद्धा ईमेल केलाय का की बाबा तुझं एवढं बिल पेंडिंग आहे. अच्छा, तू क्रेडेन्शियल्स दिले तुझ्या ईमेलचे वगैरे, बरं, की तुम्ही चेक करा आणि त्याच्यामध्ये एक जरी असेल की विष्णू दिस अमाऊंट इज पेंडिंग किंवा ओव्हर ड्यू, त्याच्यामुळे आम्ही तुला डिफॉल्टर मध्ये टाकतोय, जर ते असेल तर मी मान्य करायला तयार आहे. ठीक आहे. या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा रिप्लाय आला की वी आर व्हेरी सॉरी, नाही का, की हे दिस मिस्टेक इज फ्रॉम दॅट बँक, सो आम्ही तुझा क्रेडिट स्कोअर अपडेट करतोय. तर नेक्स्ट डे माझा क्रेडिट स्कोअर 750 होता. बहुतेक या सगळीकडे सेमच आहेत, कारण आपल्या इंडियामध्ये अशा सिबिलच्या भरपूर केसेस झालेल्या आहेत. इथे बँकेनी भरपूर सारे काय रिमाइंडर्स वगैरे पाठवले लोन रिपेमेंटचे वगैरे, पण माणूस इथे नव्हता किंवा काय चुकीच्या ईमेलवर गेले वगैरे, असे भरपूर कदाचित होतात. तर त्यामुळे ह्या सगळ्यात पण एखादी रिक्वेस्ट केली की ते अपडेट होऊन जातात. ते ह्या सगळीकडेच प्रूफ पाहिजे, ज्या प्रकारे मी बोललो. आता याच्यामध्ये कारण माझ्या अकाउंटमध्ये ई स्टेटमेंट किंवा हे तो चेकबॉक्स जो आहे तो टिक होता की मला तुम्ही ऑनलाईनच बिल पाठवलं पाहिजे, स्टेटमेंट. बरोबर बरोबर. आणि जरी ईमेल डिलीट केले असतील तर त्यांच्याकडे सोय आहे, सगळं रिकव्हर करू शकतात ते. तर आता हे तर झालं एक्सपेन्सेस वगैरे आपण कसं केलं आहे, पण तुमच्या इन्व्हेस्टमेंट काहीतरी करतच असाल. आता 14-15 वर्ष बहुतेक जॉब करताय, दोघंही काम करताय, पण इन्व्हेस्टमेंट कशा बायफर्केटेड आहेत की तिकडच्या तुमच्या कंट्रीमध्ये किती आहेत, इंडियामध्ये, म्हणजे इंडिया ही तुमचीच कंट्री आहे, पण आत्ता तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहताय तिथे कशा आहेत इन्व्हेस्टमेंट, इंडियामध्ये कशा आहेत आणि कुठल्या कुठल्या ॲसेट टाईप्समध्ये आहेत त्या. ऑस्ट्रेलियामध्ये आता तूच बोललास आणि मी बोलतोय घर घेतलं, ती एक माझी मेजर इन्व्हेस्टमेंट आहे. ते दॅट्स अ व्हेरी बिग हे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये मेजर घरांमध्ये इन्व्हेस्ट करतात लोक, कारण ऑस्ट्रेलियाचं शेअर मार्केट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुला तर जास्त माहिती आहे. येस, की एवढं इन्व्हेस्टमेंट नाही ऍक्टिव्ह नाही आहे एवढं. तर प्रॉपर्टीज मेजर इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर मग ती आहे. आणि बॅक इन इंडिया माझी काही इन्व्हेस्टमेंट आहेत, जसं की अगेन प्रॉपर्टीमध्येच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते तुम्हालाही माहिती आहे, मी जे काही इन्व्हेस्टमेंट करतो ते तुमच्या थ्रूच करतो. बरोबर. म्हणजे इक्विटीमध्ये थोडीफार आहे, आपले म्युच्युअल फंड्समध्ये आहे, त्याच्यानंतर कमोडिटीजमध्ये आपण करतो, आणि तुझेही US मध्येही आहे इन्व्हेस्टमेंट, त्याची आपण केलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त शेती वगैरे आहे, पण ती वडिलांची आहे, त्याच्यात माझी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पवन, माझी US मध्ये तर काही नाही इन्व्हेस्टमेंट. घर घ्यायचं ऑब्व्हियसली टार्गेट आहे US मध्ये, पण सो आता मी जसं म्हणलं राईट, आता 2.5-3 वर्ष होत आहेत राईट जाऊन. सो एवढ्या लवकर पण, कारण का USचं कसं आहे, आपल्याला PR किंवा हे म्हण त्या गोष्टी खूप डिले होतात बिकॉज इट्स US राईट. सो सध्या मी H1B वरती, सो माझं तिथं कधी लॉंग टर्म होईल, जर माझं ग्रीन कार्ड प्रोसेसिंग मध्ये जर झालं तर तिथं ग्रीन कार्ड मिळाला तर आपण रिटायर होऊन जाऊ तेव्हा मिळेल. पण ऍटलिस्ट प्रोसेस जेव्हा स्टार्ट होते ना,
तर तुम्ही लॉंग टर्म राहू शकता US मध्ये. सो ते I-140 मिळतं. सो ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथं मेजर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स एवढे इझिली नाही घेऊ शकत. एनिवे तुम्ही करू शकता इन्व्हेस्टमेंट, नाही असं नाही, पण तो एक माइलस्टोन आहे. तो अचीव्ह झाल्यानंतर आपण वी आर फ्री टू ऍटलिस्ट हे कळतं की आपण लॉंग टर्म राहू शकतो. नाही तर बाय डिफॉल्ट माझा आता 3+3 इयर्स 6 इयर्स नंतर ते परत म्हणतील जा म्हणून. आता मग ती अख्खी प्रोसेस रिपीट परत करून द्यायची मी जर जायचं असेल तर. सो त्यासाठी ते ग्रीन कार्ड I-140 अप्रूव्ह होणं इम्पॉर्टंट आहे. सो जे माझं आता प्रोसेसमध्ये आहे आता, सो एक वर्ष अजून 1-1.5 वर्षामध्ये होऊन जाईल ते. सो इन्व्हेस्टमेंट कमिंग बॅक टू दॅट, US मध्ये काही इन्व्हेस्टमेंट नाहीये, इंडियामध्ये आहे इन्व्हेस्टमेंट. सो इंडियामध्ये मी 2 घरं घेतलेत. ओके. आणि बाकीचे तर म्हणजे आपले नॉर्मल म्हणजे थोडेफार स्टॉक्स किंवा इन्शुरन्स वगैरे जे असेल तर ते थोडंफार आहे. आणि एक जागा पण आहे, जागा पण घेतलेली आहे कोकणामध्ये. ओके. रिअल इस्टेटमध्येच मेजरली माझं मेजर इन्व्हेस्टमेंट आता तरी ॲज ऑफ टुडे रिअल इस्टेटमध्ये आहे जास्त. ओके. आणि ते पण इंडियामध्येच आहे. येस. ओके. एक व्हिसा आणि इन्व्हेस्टमेंटचं ऑस्ट्रेलियाचं मी एक इनपुट देतो, तो खूप चांगला असेल आय थिंक. कारण जेव्हा मला घर 482 वरती, 482 इज अ टेम्पररी व्हिसा, त्याच्यावरती माझी बॉरोइंग कॅपॅसिटी होती, राईट, घर घेऊही शकत होतो. पण मला अशी माहिती होती की त्या विजावरती मी घर घेऊ शकत नाही, जसं हा बोलला I-140 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घर घेऊ शकत नाही. नाही, घर घेऊ शकतो आता पण तेवढी मेजर इन्व्हेस्टमेंट करणार काय जर आपण तिथं राहूच शकणार नसेल तर. असं तर इथे कसं आहे, मला असं माहिती होती की घर घेऊ शकत नाही. पण नंतर जेव्हा मी PR वरती घर घेतलं आणि त्याच्या आधी मग मला ज्या गोष्टी कळाल्या की त्या टेम्पररी विजावरती पण आपण घर घेऊ शकतो, फक्त तुमची स्टॅम्प ड्युटी 3% ची 5% भरावी लागते आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट टॅक्स असतो, तो मिनिमल असतो. बरोबर. तर हे जर मला 2019-20 मध्ये कळालं असतं तर माझं प्रॉपर्टी प्राइस तेव्हापासून आतापर्यंत डबल झालंय. खूप मोठी चांगली इन्साइट आहे ऍक्च्युली. खरंय. नक्कीच खूपच भारी इन्साइट आहे. आणि म्हणजे जो कोणी आत्ता जाणार असेल तिकडे त्याच्यासाठी तर खूपच भारी आहे, किंवा जाणार नसेल तरी त्यांच्यासाठी एक की आयडिया यायला की तिथलं रूल्स कसे आहेत रिअल इस्टेट. हो, कारण मेजरली जेव्हा जातात तेव्हा दोघं नवरा बायको जर गेले तर दोघांच्या इन्कमवरती बॉरोइंग कॅपॅसिटी होऊन जाते. पण त्यांना ते ह्या विजावरती घेता येतं का नाही, आणि घेता येत असेल तर काय टॅक्सेशन किंवा काय प्रोसेस आहे हे माहीतच नाहीये. हा, तर ते लवकर कळालं तर ते त्यांची असेट लवकर तयार होते. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट काय की US मध्ये पण घर घ्यायचं आहे ना तर दोघं अर्निंग पाहिजेत. एकाच्या अर्निंग वरती जर तुम्ही फॅमिली राहत असेल राईट तिकडे आणि किड्स असतील तुम्हाला, तर मग एकाच्या पगारावरती घर घेणं पॉसिबल नाहीये. ते मग पॉसिबल नाहीये तसं मग तुमचं सॅलरी खूपच पाहिजे. म्हणजे तुम्ही हे ग्लोबलीच झालेलं आहे बहुतेक. इंडियामध्येही आपण ज्या सिटीमध्ये राहतो, आता आपण पुण्यामध्ये जर राहतो असं म्हणलं तर पुण्यामध्येही पॉसिबल नाही आहे की दोघांच्या इन्कमशिवाय घर घेणं. आउटस्कर्ट्समध्ये किंवा कुठेही पुण्यामध्ये जर चांगल्या वस्तीत तुम्हाला घर घ्यायचं असेल तर खूपच कमी पॉसिबिलिटी. आणि एक आहे की दोघं अर्न करत असेल आणि जर रेंटवरती राहत असेल तर त्याचं मिस्टेक. कारण का रेंट किती भरतोय, 2,000 पर मंथ म्हणजे 24-25 हजार रुपये तुम्ही रेंटवरती जाताय. 25,000 म्हणजे तुमचे किती झाले. सो तेवढं तुम्ही जर इयरली तुम्ही वेस्ट करताय अॅन्युअल पेन्शन, त्यापेक्षा तुम्ही हफ्ता तेवढा भरा ना. बरोबर, अगदी बरोबर. 25च्या जागी तुम्ही 40चं तुम्हाला. हे पण खूप इंटरेस्टिंग बोललास तू पवन, की म्हणजे EMI टू रेंट हा रेशिओ काय. आपल्या इथे कसं आहे, 1 करोडचं जर घर असेल तर आपला 80,000चा EMI असतो आणि आपल्या रेंट मिळतं 40,000. म्हणजे जवळपास डबलचा फरक आहे. 0.5:1 हा रेशिओ आहे EMI टू रेंट. तर तो कसा आहे ऑस्ट्रेलियामध्ये? रेंटल यील्ड 3 to 4% आहे. अच्छा, म्हणजे सेमच आहे, ऑलमोस्ट सेम आहे. नाही, बट 3 to 4%. पण होम लोन इंटरेस्ट रेट जे आहे ते आता 5.75 ला आलेलं आहे. सो त्याच्यामुळे रेंट यील्ड चांगलंच आहे. बरोबर, म्हणजे रेंटल यील्ड कमी आहे पण तो रेशिओ जो आहे तो व्यवस्थित आहे. तर त्याच्यामुळे मग EMI पेक्षा रेंटपेक्षा EMI परवडतो. आता तरी होम लोन इंटरेस्ट रेट जास्त आहे म्हणून. जेव्हा मी बोललो की मेजरली 3 to 4% पर्यंत असतं, कोविडमध्ये 1.5% ला गेलं होतं. मग जेव्हा 3 to 4% असतं होम लोन इंटरेस्ट रेट, तेव्हा तुमचं रेंटल यील्ड पण तेवढंच असतं.
राईट राईट. US मध्येही साधारण तेवढं. US मध्ये साधारण तेवढं मला अगदीच डिटेल नाही माहिती, कारण का मी आता घर घ्यायचं नाही म्हणजे मी तेवढं डिटेल रिसर्च नाही केला. पण एवढं मला माहिती आहे, आता माझे थोडेफार आता ओळखी आणि मित्र झालेत जे 10-10 वर्षांपासून राहतात आता US मध्ये आणि ज्यांनी घरं घेतलेले आहेत. सो मला एवढं माहिती आहे की आता आपण 2000 रेंट भरतोय तर ते साधारण 4500-5000च्या आसपास काहीतरी EMI भरतात ते. आणि त्यांची घरं 150,000ला वगैरे आहेत. 100,000 150,000ला घर आहेत त्यांची. $1,50,000 $1,00,000 ते $1,50,000 मध्ये त्यांची घरं आहेत. अच्छा. आणि ते भरतायत 4,500 साधारण 4,500-5,000 पर्यंत ते भरतायत. एक जर घर रेंटवर घेतलं तर किती हे जाईल? ते घर रेंटवरती त्यांनी जे घर घेतलं विकत घेतलंय ते त्यांचं बघ 3 बेड 4 बेडचं तरी असेल. सो 2 बेडला 2,000 मिनिमम 3,500 तरी मिळायलाच पाहिजे रेंट. बरं. म्हणजे 3,000 ते 3,500 रेंट आराम. म्हणजे हे ऑस्ट्रेलिया सारखाच रेशिओ आहे हा जवळ. साधारण तेवढाच रेशिओ आहे. आणि तिथं पण मगाशी जे तू म्हटलंस ना की घरांची रेट कसं कसं बाहेर जातं तसं. सो तर तिकडं कसं आहे, आता डाऊनटाऊन, आता इकडं कसं CBD आहे तसं डाऊनटाऊन मध्ये, शिकागो डाऊनटाऊन मध्ये रेंट आता जे माझा घराचा 2 बेडचा $2,000 आहे, तो सेम रेंट 2 बेडचा शिकागोमध्ये एकदम कॉम्पॅक्ट घरी, कॉम्पॅक्ट असे जसे आपण आता कम्पेअर करायचं तर मुंबईमध्ये कसे आहेत बरोबर तशा घरी 3,500 3,500 2,000 मध्ये 1 बेड मिळेल. 3,500-4,000 मध्ये 2 बेड मिळेल. आणि घराचे रेट्स पण तुम्हाला असं टाउन हाऊस घ्यायचा असेल ते तर फर्स्ट ऑफ ऑल मिळत नाही, अपार्टमेंटच घ्यावं लागेल तुम्हाला. 2-3 मिलियनच्या खाली नाही मिळणार तुम्हाला. इथं जसं तुम्ही सबर्ब्स मध्ये जाता, बाहेर जाता, तिथं तुम्हाला कमी 2-3 मिलियन खूप. मी तर म्हणतो आलिशान बंगला, पण ठीक आहे ऍटलिस्ट क्लोज टू 1 मिलियन तर कुठे नाही गेलं. आपल्यासारखंच आहे ना. आता बालेवाडी कोथरूड मध्ये जर घर घ्यायचं म्हणलं तर रेट्स खूप आहे. तेच आपण पुनावळे साईडला गेलो तर तिथं कमी आहेत. सो हळूहळू जसं तुम्ही, आणि तिकडं घर बांधण्यावरती पण आहे राईट. तर जागा खूप आहे. आता मी सबर्ब्स मध्ये जिथं एक रेडीमेड जर घर घेतलं, मला 200K ला मिळालं समजा ते घर, ते 200Kच्या घराच्या जी जागा आहे तिथं मी 500,000 म्हणजे 500,000चं पण घर बांधू शकतो. घर जसं बांधशील, तुला किती लॅविश घर पाहिजे त्याच्यावरती डिपेंड करतं राईट. पण तू नॉर्मल तिथं युजली कोणी, आता आपण आपल्यासारखे जर कोणी गेलो तर आपण स्क्रॅच पासून बांधणार नाहीये. बरोबर. पण रेडीमेड घर घेणार. सो तसं. पण या बाहेर जसं जातो तसं. तू पण रेडीमेड घर घेतलंयस की बांधलंयस? मी रेडीमेड घर घेतलंय. माझ्याकडे तुझं कन्स्ट्रक्शन कधीच आहे? माझं कन्स्ट्रक्शन 2018चं आहे. 18चं आहे तरी फंटॅस्टिक. आता मी जिथं राहतो, माझे जे सोसायटी आहे ती 1968 का असं काहीतरी आहे, त्याची तेवढी जुनी आहे. पण ते मेंटेन एवढं भारी. आणि तिकडे लाकडी घर आहेत ना. हो. सो लाकडी घर असल्यामुळे काय करायचं त्यांना, असे स्लॅब्स असतात. एक लाकूड काढलं, दुसरं लाकूड बसवलं, झालं नवीन घर. आणि वरच्या फ्लोअरवरती जे राहतात तो जो स्लॅब असतो तो स्लॅब पण लाकडाचाच असतो राईट. तुम्ही सिमेंट टाकूच शकत नाही तिथे, तुम्ही सिमेंटच्या घर राहूच शकत नाही. सो वरनं चालताना पण असा कर कर आवाज येतो राईट. सो ते जुनं झालं समजायचं. एक फक्त त्यांनी स्लॅब बदलली, झाला संपला विषय. बेस्ट आहे. रंग फक्त फिरवला, थोडा झाला विषय. म्हणजे तिकडं घर बांधणं इज नॉट अ व्हेरी बिग डील. हा, पण अगेन डिपेंड सप्लाय वरती पण आहे. आमच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा घर बघत होतो त्याच्या आधीपर्यंत बांधून लवकर व्हायचं बरोबर. पण जेव्हा मी बघायला लागलो किंवा लँड घेऊया बांधूया वगैरे, त्यावेळेस वूडचं शॉर्टेज होता. मग जे आधी घर 6 महिन्यात बांधून व्हायचं ते 1.5 वर्षाला झालं. पण कॉस्ट पण वाढली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त टाइम द्यावा लागतो. मग रेंट वाढलं. बरं. हा, रेंट वाढलं. तुम्हाला ते करायचं नव्हतं, त्याच्यामध्ये रेट मेंटेन. पण बरेचसे माझे मित्र आहेत त्यांनी लँड घेऊन याची मग ड्युरेबिलिटी मध्ये काही इम्पॅक्ट पडतो याचा लाकडाचा असल्यामुळे? नाही. किती वर्ष साधारण? कारण आपली इथली आता आपण सगळे सिमेंटचे वगैरे घरात राहतो इंडियामध्ये, तर ती साधारण 20-25 वर्षांनी रिनोव्हेशनला येते ती बिल्डिंग म्हणा किंवा तो एरिया म्हणा. असं ऑस्ट्रेलियामध्ये हे लाकडाचं म्हणतात. आतमधलं स्ट्रक्चर जे आहे आतमधलं इनसाइड ते लाकडाचं आहे, बाहेरून परत हे आहे त्याचं. हा, सिमेंटचा एक तिकडं कसं आहे. हो ऑफकोर्स सिमेंटची एक लेअर असते, बाहेर एक सिमेंटची एक छोटी लेअर असते. हा, विटाचं असतं. वीट किंवा सिमेंट असं. येस येस, एक्झॅक्ट मला वर्ड नाही सांगता येणार ते. बरोबर बरोबर. फॅन्टॅस्टिक. मी तर करतोच तुमच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट. पण NRA ने अजून
जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्याबद्दल टॅक्सेशन कसं आहे, बेनिफिट्स काय आहेत ते समजून घ्यायचं होतं. नाही आता NRI खरं तर आपलं हे बोलणं झालंय, पण NRI नाही आपलं झालेलं आहे पण आपल्यामुळं खूप लोकांना कळेल पण. अगदी बरोबर. तर इन्शुरन्सेस पहिल्यांदा घेतले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे खूप चीप आहेत इन्शुरन्स इंडियामध्ये, तेवढे चीप कुठेच नाही, म्हणजे आत्ताच एक्सपिरियन्स केलेला आहे मी तो. तर ती एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असली की तुम्ही सेकंड पिढी जरी तिकडे राहत असाल तरी तुमची इंडिया व्हिजिट असते, तर त्या सगळ्या गोष्टी कवर करणारे इन्शुरन्सेस असतात. त्यानंतर लाईफ इन्शुरन्सही इंडियात खूप स्वस्त आहे, म्हणजे कम्पेअर टू तुमच्या कंट्री पण किंवा युरोप म्हटलं तरी. तर त्यामुळे लाईफ इन्शुरन्स पण इंडियात घ्यायला पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर इंडियामध्ये तुमच्या रिअल इस्टेट जनरेशनच्या असतीलच किंवा तुम्ही तयार केलेल्या असतील. पण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ना, कारण आता इंडिया कसं ग्रो होतं आहे ते माहिती आहे तुम्हाला. GDP तर आपण 3 नंबरपर्यंत पोचतो आहे, तर ती इकॉनॉमी अशीच वाढत जाणार आहे पुढे, की ते वाढत जाणार आहे. त्यामुळे इंडियन इक्विटी किंवा इंडियन मार्केटमध्ये, इंडियन मॅन्युफॅक्चरर्समध्ये, इंडियन सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी थोडंफार देणं लागतंच इंडियाला. तर ते ऑफकोर्स, म्हणजे ते तर इंडियाच आहे. म्हणजे मी सांगतो, मला अजून पण असं डोक्यामध्ये तिकडं मी एक्सप्लोर पण नाही केलं, म्हणजे तिकडं पण मार्केट आहे, तिकडं पण शेअर मार्केट आहे. मला असं अजून ते अमेरिकन माइंडसेट झालं नाही, जरी मी तिथे गेलोय तरी सुद्धा मला अजून पण माझा कम्प्लीट फोकस इथंच आहे. बरोबर. आणि दॅट इज द थिंग की मी आतापर्यंत थोड्या वेगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं सेटल वगैरे व्हायचा प्रयत्न करत होतो, जे आता थोडंफार स्टेबल आलं असं मला वाटतं. आणि इथून पुढे मला पण ऍक्च्युली आय वुड लाईक टू एक्सप्लोर मोर अबाउट द ऑप्शन्स दॅट यू आर जस्ट टॉकिंग अबाउट, राईट? की आता इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स वगैरे, कारण काय प्रत्येक गोष्टीमध्ये ठीक आहे, आता रिअल इस्टेटचं केलं ठीक आहे, आय वॉन्ट टू स्टॉप हिअर फ्रँकली स्पीकिंग. पण मग इथून पुढे मग जो आता थोडाफार जो बफर राहिलेला आहे माझ्याकडे किंवा जो राहणार आहे इथून पुढे, सो त्याच्यासाठी मला डेफिनेटली आय विल बी नीडिंग युअर हेल्प फॉर दॅट. डेफिनेटली. आणि मला त्याच्यामध्ये आय वुड लाईक टू ऑफकोर्स गो अहेड अँड इन्व्हेस्ट फ्यू थिंग्स. आणि आपण काय करतो ना, सगळ्या ॲसेट टाईपमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे रिस्पेक्टिव्ह ऑफ की तुम्ही इंडियन आहात, NRI आहात का ओव्हरसीज सिटीजन आहात, तर आम्ही सगळ्यांना तेच सांगतो की सगळ्या ॲसेट टाईपमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे इकॉनॉमी भले कुठल्याही सायकलमध्ये असू दे, आपला पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये असला पाहिजे. तर हाच त्याचा मागचा हेतू असतो. तर तो कधी होतो तर डायव्हर्सिफिकेशन केल्यावर. म्हणजेच काय, तर सगळ्या ॲसेट टाईपमध्ये, म्हणजे कमोडिटी, गोल्ड वगैरे हे पण, रिअल इस्टेट पण, आणि इक्विटी, नॉर्मल इक्विटी पण. तर याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट. आणि ट्रॅडिशनल ज्या गोष्टी चालू आलेल्या आहेत, PPF म्हणा वगैरे, ह्याच्यातही इन्व्हेस्टमेंट पाहिजेच पाहिजे, कारण ते टॅक्स बेनिफिटही देतात. आणि बाकी काही प्रॉडक्ट मी नेहमी हे म्हणतो, बाकी आम्ही काही प्रॉडक्ट सांगत नाही की जसे हाय कमिशन प्रॉडक्ट्स वगैरे आहेत, ते आम्ही कधीच सजेस्ट करत. बरोबर. तर त्यामुळे ही विन विन होते सगळ्यांची, क्लायंटचे आणि आमची. करेक्ट. तर त्यामुळे ह्या प्रॉडक्टमध्ये खरं तर NRIनी सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट केली पाहिजे ते आता इक्विटीमध्ये, कारण तीच इकॉनॉमीला पुढं घेऊन जाणार आहे. तेच म्हणजे असेल की इन्शुरन्स एक स्वस्त पडतो आणि इक्विटी कंट्रीलाही पुढे घेऊन जाते आणि तुम्हालाही पुढे घेऊन जाईल. बरोबर. तर त्यामुळे. आणि NRIला जरी आता ऑस्ट्रेलियन एखादा असेल, त्याने डायरेक्ट US मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा किंवा डायरेक्ट इकडे बाकीच्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट इंडियामध्येही असे म्युच्युअल फंड बरेच आहेत की जे US मध्ये इन्व्हेस्ट करतात, चायनामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा जपानमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर तेही आपण ऑप्शन एक्सप्लोअर करू शकतो इंडिया थ्रू. तर त्या एक गोष्टी आहेत. पण बाकीच्याही अशा कंट्री आहेत जसं की दुबई झालं किंवा सिंगापूर, त्यांना तर कॅपिटल गेन म्हणजे म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवर किंवा इक्विटीच्या इन्व्हेस्टमेंटवर जो फायदा मिळतो त्याच्यावर काही टॅक्स बसत नाही. तर दुबई किंवा म्हणजे सिंगापूरच्या इन्व्हेस्टरनी तर केलंच पाहिजे. म्हणजे तिथे जे NRI आहेत त्यांनी तर म्हणजे डोळे झाकून केलं पाहिजे इथे इन्व्हेस्टमेंट, कारण टॅक्स शून्य येतात. राईट. तर अशा काही गोष्टी NRIने बेसिकली फॉलो केल्या पाहिजेत इंडियासाठी पण. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, एक तर फायदाही होईल, इकॉनॉमी जशी वाढेल तसं त्यांनाही बेनिफिट होईल, आणि एक इमोशनल त्याच्यात आहेच आहे की तुम्ही काहीतरी परत हे करताच इंडियामध्ये स्वतःच्या कंट्री. आता इथं 2 कॅटेगरीजचे लोक आहेत, 3 कॅटेगरीज रादर. फर्स्ट कॅटेगरी इज जे बाहेर जातात कामाच्या निमित्ताने आणि ज्यांचं फिक्स आहे की मी बाहेर लॉंग टर्म राहणार आहे. बरोबर. ते एक कॅटेगरी झाली. सेकंड कॅटेगरी लोक काय आहेत की मी बाहेर जाणार आहे, एक्सपिरियन्स घेणार आहे, एक 3 ते 5 वर्ष थांबून मी रिटर्न परत येणार आहे. बरोबर.
आणि जे तिसरी कॅटेगरी ज्याच्यामध्ये मी आहे, मला माहित नाही मला काय करायचं की मी खूप लॉंग टर्म राहणार आहे का शॉर्ट टर्म राहणार आहे, मला क्लॅरिटी नाहीये. पण जोक्स अपार्ट, जे फर्स्ट कॅटेगरीमध्ये जे मी म्हणलं ना, जे कन्फर्म क्लिअर आहेत, ज्यांना बाहेर खूप लॉंग टर्म राहायचंय, मी त्या लोक पण, ते पण माझे मित्र आहेत खूप तिकडं, जे आधीपासून इंडियापासून मित्र आहेत आणि काही नवीन पण झालेले आहेत. बरोबर. त्यांचा फोकस इंडियामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा जास्त नसतो, कारण का त्यांनी तिथं ऑलरेडी एक महाग घर घेतलेलं असतं, राईट. सो त्यांचा मेजॉरिटी पार्ट ऑफ द इन्कम गोज टुवर्ड्स देअर इन्व्हेस्टमेंट इन US और इन ओव्हरसीज, राईट, कंट्री. म्हणून त्यांना तो वाव नाही मिळत, तेवढा बफर त्यांना नाही मिळत इथं इन्व्हेस्ट करायला. आणि सेकंड कॅटेगरीचे म्हणलं जे रिटर्न येणार आहेत, ऑफकोर्स त्यांचा फोकस कम्प्लिटली इथंच असतो, बरोबर, इन्व्हेस्ट करायचंय. आता मला बॅलन्स ठेवायचंय. सो मी जर माझी इंडियातली इन्व्हेस्टमेंट, आता फॉर एक्झाम्पल जर चालत गेलो लॉंग टर्म साठी, समजा मला कॉन्फिडन्स आला आणि राहतोय मी अजून पण, म्हणजे कॉन्फिडन्सचा प्रश्न नाहीये, पण आता अजून पण राहतो आणि डिसाईड केलं चल अजून एक 15 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष आपण तिथं काढणार आहे, वाटलं घर घेणं विल मेक सेन्स, त्या पॉइंटला जेव्हा मी घेईन, तर मी जर त्या पॉइंट पर्यंत इंडियामध्ये जर इन्व्हेस्ट केले आणि ते मला नंतर काढायचे असतील, कारण का मला जास्त फोकस तिथं करायचं आहे, राईट. सो ते मला फक्त कसं आपण बसू शकतो किंवा ते त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. तर तू 3 कॅटेगरीज बद्दल बोललास. तर एक आहे की ज्यांना माहिती आहे, दुसरी आहे माहित नाही किंवा ज्यांना परत यायचं, आणि तिसरी आहे की माहित नाही वगैरे. अजून एक कॅटेगरी आहे जे आता शिकायला गेलेले, त्याला आपण जेनझी म्हणतो, पण त्यांचा इन्कम नाहीये, त्याचा इन्कम नाही, पण त्यांना इथे येऊन बिझनेस करायचा आहे, त्याच माइंडसेटने केलेले. ठीक आहे ना, ते त्यांना पण सांगू आपण. सगळ्यांसाठी एकच आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इंडियामध्ये, हवं तेव्हा हवे तेवढे इन्व्हेस्ट करू शकता, हवं तेव्हा हवे तेवढे काढू शकता. पण फक्त एक लक्षात ठेवा की 1 वर्षाच्या आधी जर तुम्ही काढले पैसे, तर त्याच्यावर एक्स्ट्रा एक्सपेन्सेस जातात, जसं की एक्झिट लोड वगैरे, तर ते अवॉइड करायचे. किंवा आता असेही फंड आहेत, आम्ही असेही फंड देतो की 90 दिवसासाठीचा एक्झिट लोड असतो, फक्त 90 दिवसाच्या वर काढले तर नाही लागत, म्हणजे ज्यांची जशी रिक्वायरमेंट. आता मध्ये एक डॉक्टर आले होते आमच्याकडे, NRI डॉक्टर होते ते, तर त्यांनी खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केली, पण ते म्हटले शंतनू मला 90 दिवसासाठीच फक्त पाहिजेत, कारण त्याच्यानंतर मला परत हे पैसे कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे, मग परत 2 महिन्यांनी मला पैसे मिळणार आहेत वगैरे, अशी त्यांची केस होती. मग तेव्हा आम्ही त्यांना असा म्युच्युअल फंड दिला की ज्याच्यावर एक्झिट लोड फक्त 90 दिवसाचाच असतो आणि 90 दिवसानंतर नसतो एक्झिट लोड. तर असेही आहेत. तर त्यामुळे सगळ्या सेमच रूल, की काही वेगळं असं काही नाही आहे. टॅक्सेसमध्ये थोडंफार वेगळं होतं, तुम्ही तिकडचे सिटिझन झाल्यावर वगैरे कसा टॅक्सेस असतो किंवा NRI असल्यावर कसा टॅक्स असतो वगैरे, त्याच्यात थोडाफार फरक होतो. पण अदरवाईज सगळ्यांना सेमच आहेत रूल, की तुम्ही कितीही वाटेल तेव्हा इन्व्हेस्ट करा, कितीचीही SIP लावा, काही करा, आणि नंतर तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही पैसे ते काढू शकता. तर त्यामुळे याच्यात काहीच कन्फ्युजन असण्याचं कुणालाच म्हणजे काही कारण नाही आहे. एकदम बेस्ट, म्हणजे SIP जे आहे ना, ते इतकं बेस्ट प्रॉडक्ट आहे म्युच्युअल फंडचं, की त्याच्यामध्ये आपण खूप फ्लेक्झिबल प्रॉडक्ट आहे, कसंही आपण फिरवू शकतो ते प्रॉडक्ट, की मला डेली जरी SIP करायची असेल ना तरी ते आहे. ते आम्ही कुणाला सांगतो माहिती आहे, ज्याचं डेली अर्निंग असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स ज्यांचं डेली अर्निंग्ज असते, तर त्यांना आम्ही हे सजेशन देतो की डेली SIP करा तुम्ही. पण डेली SIPपेक्षा वीकली जास्त बेटर पडते, कारण त्यांना NAV मग तो व्यवस्थित मिळतो. नाहीतर एक पडायच्या आधी दुसरी परत इश्यू झालेली असते, तर ते थोडं कन्फ्युजन होतं. पण वीकली वगैरे असे भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि अजून एक छोटा क्वेश्चन आहे की आधीपासून जेव्हा आपण इन जनरल ऐकतो, राईट, जेव्हा नवीन कमवायला लागतो आपण की यू हॅव टू इन्व्हेस्ट, मग तेव्हा हाऊ मच टू इन्व्हेस्ट, देन व्हॉट टार्गेट्स यू हॅव, व्हॉट टार्गेट्स यू वॉन्ट टू अचीव वगैरे. पण फॉर नाव वी आर नॉट क्लिअर की 10 वर्षानंतर आपल्याला कशासाठी पैसे लागू शकतात. कुठली तरी इमर्जन्सी असू शकते, 5 वर्षामध्ये लागू शकतात, 15-20 वर्षानंतर लागू शकतात. सो वी डोंट नो एक्झॅक्टली कधी किती अमाऊंटची गरज आपल्याला पडू शकेल, राईट. सो तो टार्गेट मला माहितीच नाही. सो त्या केसमध्ये समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 20,000 रुपये असतील पर मंथ द्यायला, तर आपण ते असं म्हणजे ते युटिलाइज किंवा ते जे मी म्हटलं आपल्याला फिक्स्ड गोल्स नाही आहेत, तर मग इन्व्हेस्ट कसे करणार आपण पैसे. नाही, फिक्स गोल असण्याचं काहीच म्हणजे नसतील तरी चालतील, उलट नसतील तर अजून चालतील. कारण जर गोल आपण एखादे गोल ठरवून इन्व्हेस्ट केली आणि ते झाले नाही किंवा मार्केट कमी जास्त असेल, त्या गोलच्या वेळेसच मार्केट पडलं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, करेक्ट, 10% जवळपास मार्केट पडलं आणि ह्याच पिरियड मध्ये मला गरज, जर माझा गोल तो अचीव्ह होणार असेल, ह्याच म्हणजे करायचं नाही, गरज मला पडली ह्याच पिरियड मध्ये, मला आता गरज
मला तर पैशाची गरज आहे, पण मी केलेली एवढ्या वर्षाची इन्व्हेस्ट आता मार्केट खराब आहे म्हणून ते आता खाली काढू आहे, शकत नाही मी. मी काढू नाही शकत. बरोबर. तर त्याच्यासाठी म्हणून गोल नसतील तरी तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा. जेव्हा लागतील कधी, म्हणजे अनसर्टनिटी कधी येऊ शकते किंवा अनप्रेडिक्टेबल गोल्स म्हणजे अनप्रेडिक्टेबल गोल्स हे नसतातच, पण अनप्रेडिक्टेबिलिटी असते ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा आपण पैसे काढू शकतो. आता ह्याच्यात 2-3 अशा गोष्टी आहेत की जसं तू आत्ता एक पॉईंट बहुतेक काहीतरी म्हणलास की आपण ते इन्फ्लेशनचं बोट हे आत्ताच जर मार्केट पडलेलं असेल तर त्यामुळे आम्ही काय, आमची स्ट्रॅटेजी काय असते, जसं मी मगाशीही म्हणलं की वेगवेगळ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे इकॉनॉमी आहे ना, कोणत्याही सायकलमध्ये असली ना तरी आपला पोर्टफोलिओ चांगला राहायला पाहिजे. तर हे प्लॅनिंग मागचा हाच उद्देश असतो. म्हणजे आम्ही प्लॅनर्स का आहोत, कारण कुठलीही परिस्थिती असू दे त्या परिस्थितीतून आम्हाला क्लायंटचा पैसा पॉझिटिव्हमध्ये आणायचा असतो किंवा चांगला पैसा काढून द्यायचा असतो क्लायंटला, म्हणूनच आम्ही आहोत. नाहीतर SIP आहेच, त्याच्यात ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू शकतो आपण. म्हणजे असेही आहेत लोक की स्वतः इन्व्हेस्ट करतात, पण अशी परिस्थिती आल्यावर थोडी धावपळ होती मग त्यांची. करेक्ट. तर त्यामुळे प्लॅनर ह्यासाठी पाहिजे की इकॉनॉमी सायकल कुठलीही असू दे, आपला पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये पाहिजे. आता असंच झालं की म्हणजे सोनं चांदी हे खूप चांगलं चाललं आहे, पण इक्विटीज निगेटिव्हमध्ये आहेत. तर ह्या कंडिशनमध्ये मग सोनं चांदी तुमचा पोर्टफोलिओ वर नेतं किंवा फिक्स इन्कम. सो डायव्हर्सिफाईड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते कधी करायचं, कुणाचं, आता ते डायव्हर्सिफिकेशनमध्ये पण तुमचं एज कसं आहे, तुमचं रिस्क ॲपेटाईट काय आहे, याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. तर ते आम्ही ॲनालिसिस करतो आणि त्याच्यावर म्हणजे मी मागच्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की एखादा जर असेल अगदी रिटायरमेंटला आलेला असेल तर त्यांनी खूप कमीपेक्षा बऱ्यापैकी सगळ्यात लास्ट त्यांनी प्रेफरन्स ठेवला पाहिजे इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये. पण जो 25मध्ये आहे तर त्यांनी पहिला प्रेफरन्स ठेवला पाहिजे इक्विटी, कारण त्याच्याकडे तेवढा रनअप आहे, रिस्क ॲपेटाईट आहे त्याचं तेवढं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर्स करतात, म्हणून प्लॅनर्स पाहिजेत तुम्हाला आणि तेच काम आम्ही करतो. तर हे आपलं खरंच खूप भारी झाला पॉडकास्ट. खरंच. आपण जे टॉपिक बोललो ना ते एक टॉपिक एका पॉडकास्ट मध्ये कव्हर होऊ शकतात, एवढे वास्ट टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर केले नाही. आणि आपण हे भेटल्यामुळे अजून आपण तर कंटिन्युअस आपण गप्पा मारत असतो, फोनवरती बोलत असतो, पण ह्या मीटिंग मध्ये आपल्या ह्या पॉडकास्ट मध्ये आपण खूप वेगवेगळ्या नवीन गोष्टी अजून ऐकायला मिळाल्या. म्हणजे जे मी ह्याचे पण कधी ऐकले नव्हते किंवा कधी मी माझ्या काय काय गोष्टी शेअर नव्हते केले. एक्झॅक्टली साइट्स मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं. मजा आली. आणि मी कसं काम करतो हे तुम्हाला ऑफकोर्स मग ते मी तर आता एक्सायटेड आहे. मी आता तिथे जाणार आहे, मग चाललं नेक्स्ट वीक. तिथे जाऊन मी तर आता तुला पकडणार आहे बाबा, तू माझ्यासाठी वेळ काढ. मी त्यालाच पकडलेलं आहे. मी इकडे तिकडे कुठे जात नाही. तो जेव्हा मला सांगतो की असं असं आहे, ठीक आहे तुला माहिती आहे ना, ओके. सही आहे. तर खूप भारी वाटलं. सेम इयर. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल. थँक्यू. खरं तर तुम्ही आलात. आपला लॉंग पेंडिंग होता, एकदा माझ्यामुळे झालं, मग नंतर परत आपला थोडासा डिले झाला, पण हे झालं. आय एम ग्लॅड की हे वर्कआउट झालं. कारण का मला कॉन्फिडन्स नव्हता आपलं हे होईल का नाही, कारण माझं प्रीपोन झालं ना ट्रॅव्हल एक वीकने. तर यांना सांगा फॉलो करा, लाईक करा, शेअर करा वगैरे. फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब, टिक, काय बेल बटन, एव्हरीथिंग. प्लीज फॉलो, सबस्क्राईब, शेअर, अजून काय सगळं तेवढंच. चला, आणि परत येऊ आम्ही नवीन गेस्ट घेऊन, अशाच एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग गप्पा घेऊन. फॉलो करा.